बँक फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे ॲज हाय ॲज 8.5% 9% पर्यंत पण बघितलं होतं. बट आता या वर्षीमध्ये बघाल, या किंवा मागच्या वर्षामध्ये बघाल तर 6% 6.5% असं साधारण एफडीचं आहे. पण तो सुद्धा तुम्ही एक्स आय आर आर जर कॅल्क्युलेट कराल तर इट इज 4.5. इन्फ्लेशन किती आहे ऑन अन ॲव्हरेज मागच्या 15 वर्षाचं तुम्ही इन्फ्लेशन बघाल तर इट इज अराउंड 6% to 7%. म्हणजे दरवर्षी महागाई 6% ते 7% इन्क्रीज होते. आणि त्याच्या अगेन्स्ट एफडीचे जे रिटर्न्स आहेत ते एफडीचे रिटर्न्स आर एक्स आय आर आर आपण जर काढले तर एफडीचे रिटर्न 4.5% to 5% असे साधारण एफडीचे रिटर्न्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामुळे काय झालं की जो आपला पहिला जो पॉप्युलेशन होता जे जास्ती करून बिलीव्ह करायचे किंवा मी एफडी मध्ये ठेवणार, फिक्स रिटर्न मध्ये हे करणार, तर तो जो फंड होता तो फंड बेसिकली मार्केटमध्ये आला. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हटलं ते किंवा लिक्विडिटी वाढली, नवीन इन्व्हेस्टर्स आले. तर नवीन इन्व्हेस्टर्स आले त्याचं कारण काय, किंवा एफडी मध्ये त्यांना जे पर्यंत 8% 9% रिटर्न मिळत होते ते आता सरळ 4.5% 5% एक्स आय आर आर रिटर्न मिळाला. म्हणजे हायर साईडला आपण 6% पकडूया. सिनियर सिटीजनला 6.5-7% पर्यंतचा आपण रिटर्न साधारण मिळत आहे त्याच्यामध्ये. ते फिक्स रिटर्न आहे. ठीक आहे. बट इंडियन इक्विटीजमध्ये तुम्ही कुठल्याही लेवलला इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला वर्षभरामध्ये तुम्ही त्या एफडीचे रिटर्न्स जे त्याला तो कुठलाही माणूस इझिली बीट करू शकतो. जर समजा त्यांनी प्रॉपर लॉजिकल ए ग्रुप लार्ज कॅप अशा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली असेल तर त्याला कमीत कमी 10-12% रिटर्न त्याच्यामध्ये मिळू शकतो. ठीक आहे. तर हे मागच्या वर्षीचं जो सिनॅरिओ होता तो मी सांगितलं. जिओ पॉलिटिकल आपण डिस्कस केलं. ग्लोबल इन्फ्लेशन नंबर्स, ग्लोबल इकॉनॉमिक सिनॅरिओज जे होते त्याच्यामुळे तिकडे रिसेशनरी प्रेशर होतं. अजून सुद्धा युकेचा बराचसा पार्ट युकेचा जो आहे तो अजून सुद्धा रिसेशनच्या प्रेशरमध्ये आहे अजूनही. मध्ये सुद्धा रिसेशनचं प्रेशर कम्पॅरेटिव्हली थोडं कमी झालेलं आहे. आता लास्ट वीकमध्ये जे इन्फ्लेशनचे नंबर्स आलेत ते इन्फ्लेशनचे नंबर्स कम्पॅरेटिव्हली कमी आलेले आहेत बिकॉज ऑफ हाईक इन इंटरेस्ट रेट. ठीक आहे. इंटरेस्ट रेट वाढवल्यानंतर प्राइसिंग पॉवर जे असतं म्हणजे प्राइजेस जे असतात ते कमी होतं. का होत असेल? जर इंटरेस्ट रेट वाढवला असेल डिमांड पण कमी होते. डिमांड बेसिकली काय होतं की पर्चेसिंग पॉवर जी असते ती कमी होते बिकॉज इंटरेस्ट रेट तुमचा इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा जसं आता होम लोन जे आहे ते 9%च्या आसपास होम लोन आहे. ठीक आहे. जर समजा तुम्ही 3 वर्षापूर्वी किंवा वर्ष 1.5 वर्षापूर्वी जर बघाल तर होम लोन्स वेअर अवेलेबल ॲट 6.5%. बरोबर. म्हणजे जो इंटरेस्ट रेट सांगतो मी. सेम वेमध्ये जर समजा तुम्ही ऑटो लोन किंवा पर्सनल लोन जरी बघाल तरी सुद्धा ते लोअर इंटरेस्ट रेटला अवेलेबल होते. तर लोअर इंटरेस्ट रेटला अवेलेबल असल्यामुळे लोकांची पर्चेसिंग पॉवर इन्क्रीज होते आणि ते कन्झम्पशन करत जातात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जो आधीचाच आपला सिनॅरिओ होता वर्षभरापूर्वीचा तो इंटरेस्ट रेट कमी असल्यामुळे आपल्याकडे कन्झम्पशन इन्क्रीज होत होतं आणि कन्झम्पशन इन्क्रीज होत होतं त्याच्यामुळे सगळ्या कंपनीज प्रोजेक्शन्स पण हायर देत होते किंवा आम्ही हायर प्रोजेक्शन एक्सपेक्ट करतोय अजून कन्झम्पशन वाढणार आहे बा हे प्रोजेक्शन्स पण हायर देत होते. ठीक आहे. पण इंटरेस्ट रेट इन्क्रीज झाले. इंटरेस्ट रेट इन्क्रीज झाल्यानंतर मग पर्चेसिंग पॉवर कम्पॅरेटिव्हली थोडी कमी होते. म्हणून मग प्राइजेस जे ते प्राइजेस पण कंट्रोलमध्ये येतात. ठीक आहे. हा साधारण सिनॅरिओ असतो. तर लास्ट इयर बिकॉज ऑफ एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मार्केटमध्ये जशी रॅली यायला पाहिजे होती तशी रॅली आलेली नाही आहे. बट जर समजा तुम्ही कम्पेअर कराल दुसऱ्या ग्लोबल इकॉनॉमीबरोबर इंडियन इकॉनॉमीला तर आपण खूप चांगल्या प्लेसवरती आत्ता आहोत. इथून पुढे ग्रोथ पाथ आपल्यासाठी खूप मोठा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी लास्ट 10 इयर्समध्ये झालेली आहे त्या 10 इयर्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचा बेनिफिट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आता जस्ट एक जनरल अंडरस्टँडिंग अजून हे करूया आपण की इंडिया स्टोरी सगळे लोक म्हणतात किंवा इन्व्हेस्ट इन इंडिया, इन्व्हेस्ट इन इंडिया. रामदेवजी सुद्धा आमचे म्हणतात किंवा इन्व्हेस्ट इन इंडिया. तर इन्व्हेस्ट इन इंडिया असं का सध्या सगळे ग्लोबल मार्केटमध्ये तुम्ही जेवढे ग्लोबल एक्सपर्ट्सला विचाराल सगळे ग्लोबल एक्सपर्ट म्हणताय की इंडियामध्ये इन्व्हेस्ट करा, इंडियामध्ये इन्व्हेस्ट करा. तर का असं लोक म्हणत असतील? बरोबर. आणि नाही मग तेच म्हणतो मी ते तर बाय प्रोडक्ट ते तर एंड प्रोडक्ट झाला किंवा ग्रोथ मिळालं, कन्झम्पशन मिळालं वगैरे वगैरे. पण आत्ता बाहेरच्या कंपनीजने आपल्या इंडियामध्ये इन्व्हेस्ट करावं असं का, असा सिनेरिओ का क्रिएट झालेला आहे? बरोबर. कंझ्युमर मार्केट तर आहे सर, एक कंझ्युमर मार्केट तर आहे. अजून 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 ह्या तर पुढच्या गोष्टी झाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की सी एक सर्वे जस्ट तुम्हाला मी सांगतो. US मध्ये
जेवढे इम्पोर्ट्स होत आहे, म्हणजे US मध्ये जेवढे इम्पोर्ट्स होत आहेत त्याच्यातला 90% इम्पोर्ट जो आहे तो चायना करतोय, करायचा म्हणजे आता. ठीक आहे. तर आता चायनाला पॅरलल दुसरी एक इकॉनॉमी क्रिएट करायची की जिथून त्यांना इम्पोर्ट्स करता येतील. ठीक आहे. तर व्हॉट US अँड युरोप डिड, 4 कंट्रीजला त्यांनी, 4 ते 5 कंट्रीजला त्यांनी आयडेंटिफाय केलं. त्याच्यामध्ये व्हिएतनाम एक होता, बांगलादेश एक होता, इंडिया एक होता आणि ब्राझील एक होता तसं, आणि पाकिस्तान. या 5 ते 6 कंट्रीजला त्यांनी आयडेंटिफाय केलं होतं. ठीक आहे. आता या 5 कंट्रीजमध्ये वाय इंडिया इज फोकस फॉर देम? चीप लेबर तर तुम्हाला बांगलादेशमध्ये पण मिळतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तोच आहे की आपण लास्ट 10 इयर्सपासून पॉलिटिकली स्टेबल आहोत. म्हणजे पॉलिटिकल स्टेबिलिटीचा कुठल्याही बाहेरची जी कंपनी इकडे येणार आहे त्याच्यासाठी काय बेनिफिट आहे की आज समजा या गव्हर्नमेंटने ही पॉलिसी केलेली आहे आणि जर समजा ती 2 वर्षानंतर ही गव्हर्नमेंट चेंज झाली आणि नवीन गव्हर्नमेंटने जर समजा पॉलिसी चेंज केल्या, तर मी ॲज अ कंपनी मी जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली तेवढी सगळी इन्व्हेस्टमेंट माझी फेल गेली किंवा मला त्याच्यामध्ये परत चेंजेस करायला लागतील. पॉलिटिकल स्टॅबिलिटी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट असते फॉर एनी कंपनी टू इन्व्हेस्ट इन एनी कंट्री. तर आपल्याकडे सध्या पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे. सेकंडली, गव्हर्नमेंट इज फोकस्ड ऑन टू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण सगळेच लोक म्हणतात की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा या बाहेरून येणाऱ्या इकॉनॉमीजला काय बेनिफिट आहे? बाहेरून येणाऱ्या कंपनीला काय बेनिफिट आहे? मूळ बेनिफिट काय? तुम्ही सगळ्या लोकांना ऐकलं असेल की बा आपल्या इकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा फायदा काय आहे मुळात? मोबिलिटी जी असते, समजा आज माझी, हां, लॉजिस्टिक्स, बरोबर बरोबर. मोबिलिटी जे लॉजिस्टिक्स जे आहेत ते लॉजिस्टिक्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. जर समजा मला कुठल्या लोकेशनवरतून माझं मटेरियल जर समजा मला सप्लाय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, तर त्याच्यासाठी माझं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. टाईम कन्झम्पशन जे, तर कन्झम्पशन कमी व्हायला पाहिजे आणि माझं जास्तीत जास्त ठिकाणी माझं मोबिलिटी राहायला पाहिजे माझ्या प्रोडक्टसाठी. ठीक आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जशा प्रकारे आत्ता होते इंडियामध्ये, त्याच्यामुळे बाहेरच्या कंट्रीजला तो कॉन्फिडन्स येतोय की आम्ही तेवढ्या मासेसपर्यंत वी कॅन रीच बिकॉज ऑफ दी इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. अजून एक काय रिझन असू शकतं वाय पीपल वॉन्ट टू इन्व्हेस्ट? ते कन्झम्पशन स्टोरी तर आपली आहे, बिकॉज ऑफ पॉप्युलेशन कन्झम्पशन स्टोरी आपण म्हणतोय. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मी सांगितलं, स्टेबल गव्हर्नमेंट मी सांगितलं, मॅनपॉवर पण आपल्याकडे आहे. ठीक आहे. तर या सगळ्या सिनॅरिओजमुळे तुम्ही बघाल की इंडियामध्ये सध्या FPI FDI जे आहेत, ती डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आपल्याकडे, ती डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या इकडे जास्तीत जास्त येते. इट्स अ ह्यूज मार्केट फॉर ऑल दी अदर कंपनीज. ॲपल झाला किंवा बाहेरच्या जेवढ्या कंपनीज आहेत त्या कंपनीजसाठी खूप मोठं मार्केट आहे. ॲमेझॉनची स्टोरी तर तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल की ॲमेझॉनने जवळपास आता सगळं ऑनलाईन मार्केट जे ते आपल्या इंडियामध्ये कॅप्चर केलेलं आहे. ठीक आहे. इट इज बिकॉज ऑफ कन्झम्पशन स्टोरी ओनली. ठीक आहे. तर 2022चं मी तुम्हाला सांगितलं की 2022मध्ये सुद्धा आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग असून सुद्धा त्याच्यामध्ये मार्केट एवढं काही मोठं मूव्ह झालेलं नाही आहे. तर इट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर अस की आपण याला कॅश इन करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आता आमच्या ह्याच्यामध्ये असं म्हटलं म्हटलं जातं की जे लोक 25-26 एजचे आत्ता असतील त्या लोकांसाठी पुढचे 5 वर्ष 10 वर्ष जे नाही खूप ब्राईट फ्युचर आहे. ठीक आहे. इफ एनीवन इज फ्रॉम पुणा, 1999-2000मध्ये जर समजा तुम्ही प्रॉपर्टीचे प्राइसेस जरी बघितले असतील तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आत्ता प्रॉपर्टी प्राइसेसमध्ये खूप ह्यूज असं मोमेंटम झालेलं आहे. म्हणजे माझ्या एकदम जवळचं एक्झाम्पल म्हणजे शिवतीर्थनगरमध्ये आम्ही एक फ्लॅट बघितला होता 2000मध्ये. 2 BHK फ्लॅट, 1150 स्क्वेअर फीटचा साधारण होता तो, आणि इट वॉज अवेलेबल ॲट 12 लाख रुपीज. आणि जर तुम्ही आत्ता जाल तिकडे तर व्हॅल्युएशन इज ऑलमोस्ट मोर दॅन 10 टाइम्स नाव विदिन द स्पॅन ऑफ से 20 इयर्स. तर 10 टाइम्सच्या वरती हे झालेलं आहे. ठीक आहे. सेकंडली, इवन ग्लोबल मार्केट खराब आहे किंवा इन्फ्लेशन वाढते आपण सगळ्या गोष्टी म्हणत होतो, तरीसुद्धा प्रॉपर्टी सेल इन मुंबई अँड पुणे जर तुम्ही बघाल तर या वर्षामध्ये एव्हरी मंथ प्रॉपर्टी सेल जो आहे तो हायर साईडला आहे. आणि इट इज नॉट बिकॉज की बाय प्राइजेस आर डाऊन, प्राइजेस आर ऑल्सो ऑन अ हायर साईड. म्हणजे
75,000 स्क्वेअर फीट टू 85,000 स्क्वेअर फीट हे प्राइजेस तुम्ही मुंबईमध्ये बघाल, तर समजा तुम्ही प्रॉपर्टी बघत असाल तर. आणि इथे जर पुण्यात तुम्ही बघाल चांगल्या मीडियम लोकेशन्समध्ये तर 10,000 टू 15,000 स्क्वेअर फीटचे प्राइजेस आहेत. तर प्राइजेस हॅव नॉट फॉलन डाऊन, बट तरीसुद्धा सेल्स इन्क्रीज झालेला आहे. सेम वे ऑटो सेल्स जर तुम्ही बघाल तर ऑटो सेल्समध्ये आपण ऑल टाईम हायला आहे. एव्हरी मंथ आपण ऑटो सेल्सचे सुद्धा इन्क्रीमेंट बघतोय. आपण एक अशी कंट्री की ज्यांनी खूप कमी वेळामध्ये ईव्हीचे जे सेल्सचे नंबर्स जे आपल्याकडे इन्क्रीज झालेले आहेत इलेक्ट्रिक व्हेकलचे, ते दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये एवढ्या फास्ट ग्रो नाही झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट भरपूर साऱ्या गोष्टी करते, म्हणून आपल्याला ईव्हीचं सुद्धा तुम्हाला मॉडेल मिळतोय तिकडे. तर स्पेंडिंग जे आहेत ते स्पेंडिंग पण वाढलेले आहेत आपले, इन स्पाईट ऑफ ऑल दिस काइंड ऑफ सिनॅरिओज. तर 2023मध्ये जर तुम्ही बघाल तर यू एसमध्ये इन्फ्लेशन ऑलरेडी डाऊन होतं आहे. तर यू एसमध्ये सुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो की आता ॲटलिस्ट फर्स्ट 2 क्वार्टर्समध्ये तुम्हाला रेट हाईक नाही दिसणार. रेट रिडक्शन पण लगेच होईल असं नाही आहे, बट फर्स्ट 2 क्वार्टर्समध्ये म्हणजे या करंट इयरच्या कॅलेंडर इयरच्या फर्स्ट 2 क्वार्टर्समध्ये तुम्हाला रेट हाईक दिसणार नाही, बट रेटमध्ये तुम्हाला फॉल पण नाही दिसणार आहे. तर त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे दॅट इंटरेस्ट रेट विल रिमेन स्टेबल. इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट रेट पहिले 6 महिने तरी स्टेबल दिसणार आहे. तर दॅट इज नॉट गोइंग टू हॅम्पर द लिक्विडिटी तुमची हॅम्पर होणार नाही आहे. तर हा एक टाईम असा आहे की ज्या टाईममध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इट्स अ व्हेरी गुड सिनॅरिओ फॉर इन्व्हेस्टमेंट्स. कन्झम्पशन्स आर ॲट ऑल टाईम हाय. थर्डली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे यावेळेसचं जे बजेट येणार आहे ते या गव्हर्नमेंटचं लास्ट बजेट असणार आहे. 1 फेब्रुवारीला जे बजेट येणार आहे ते GST नंबर्स सगळे लोक माझ्या माहितीप्रमाणे GST आल्यानंतर बरेचसे लोक आता GSTचे नंबर्स पण ट्रॅक करत आहे. GST नंबर्स सुद्धा यावर्षी बघाल तर ऑल टाईम हाय आहे. तर गव्हर्नमेंटकडे स्पेंडिंग पॉवर भरपूर आहे. ठीक आहे. फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ माय जॉब प्रोफाईल आय मीट लॉट ऑफ पीपल. तर लास्ट वीकमध्ये आय मीट 2-3 CAs. म्हणजे त्यांचं एज सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे 80+ असे 1-2 CAsला मी भेटलो. तर दे सेड की CA कम्युनिटी इज एक्सपेक्टिंग दॅट देर विल बी पॉझिटिव्ह चेंजेस इन सेक्शन 80C, जो आपला टॅक्स सेव्हिंगचा जो असतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस एक्सपेक्टेड आहे 80C मध्ये. तर यावेळेसचं जे बजेट आहे ते बजेट विल बी गुड फॉर कॉमन पीपल ॲज वेल ॲज तुम्ही स्पेंडिंग पण बघाल याच्यामध्ये. तर स्पेंडिंगसुद्धा तुम्हाला हायर साईडला दिसेल आहे, विच इज अगेन गोइंग टू हेल्प ओव्हरऑल इकॉनॉमी. ठीक आहे. जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून स्पेंडिंग एक्सपेक्ट करतो तर त्याच्यामध्ये वन कॅन गो इन टू L&T सारखा स्टॉक, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता विथ 1 year 2 year हॉरिझॉनने. त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला रिवॉर्डिंग फेज मिळू शकतो. तर असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही 2023मध्ये तुम्ही यू कॅन स्टे इन्व्हेस्टेड इन दी मार्केट रादर. जर समजा इन्व्हेस्ट नसेल केलं तर तुम्ही या लेवलपासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. नेक्स्ट 2-3 yearsमध्ये आपण डेफिनेटली 20,000 22,000 याच्यावरती आपण मार्केट बघू शकतो. मी निफ्टीबद्दल बोलतोय. सेन्सेक्स वुड बी अराउंड 80,000-85,000च्या रेंजमध्ये तुम्हाला सेन्सेक्स पण दिसू शकतो. तर इट्स अ गुड सिनॅरिओ, गुड मार्केट अपॉर्च्युनिटीज आहेत. इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीजसुद्धा चांगल्या आहेत. स्टॉक्स आर ऑल्सो ॲट अ व्हेरी गुड लेवल. म्हणजे स्टॉक्स लाईक टाटा मोटर्स ज्यांनी मिस केला असेल किंवा ज्यांनी प्रॉफिट बुक केलं असेल विथ अ टाईम हॉरिझॉन ऑफ 2 years to 3 years 400च्या खाली आत्ता. तर यू कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन टू दॅट पर्टिक्युलर स्टॉक. 380-390च्या रेंजमध्ये आहे आत्ता. आपलं मार्केट यावर्षी करेक्ट नाही झालं बाकीच्या तुलनेत, तर असं होऊ शकतं का की US मार्केट आता इथून पुढे म्हणजे 30-40% कमी झाले ते जास्त अजून ते मी तर सांगतोय की आता जर तुम्ही इकॉनॉमिक सिनॅरिओ बघाल तिकडे सुद्धा, तर तिकडे आता इन्फ्लेशनरी प्रेशर राहिलेलं नाही आहे. दे हॅव टेकन द स्टेप्स. ऑफकोर्स त्यांनी थोडेसे स्लो स्टेप्स घेतले, लेट स्टेप्स घेतले, त्याच्यामुळे हा एवढा मोठा इम्पॅक्ट आला. बट आता बिकॉज ऑफ ऑलरेडी इंटरेस्ट रेट वाढलेले आहेत आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन्स जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली आता कंट्रोलमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे असं दिसतंय की US मार्केट पुढच्या वर्षी म्हणजे या 2023मध्ये आपण सेकंड हाफमध्ये चांगलं रॅली बघू शकतो दोन्ही मार्केट्समध्ये, इंडियन मार्केट ॲज वेल एज युरोपियन आणि US मार्केटमध्ये. अजून काही क्वेश्चन्स? या वर्षी तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये रॅली एक्सपेक्ट करताय? आता कुठले खूप जास्त वाढले आणि कुठले आता जे मागच्या 1 वर्षापर्यंत असे नाही का लिटरली काहीच मुवमेंट नाही झाली, जसं की आपला IT आणि फार्माने काहीच नाही रॅली दिला आणि मध्ये थोडंसं वाटलं की पळेल पण काही झालं नाही. फार्मामध्ये थोडंसं वाटत नाही एवढं की फार्मामध्ये खूप मोठी रॅली होईल म्हणून. तुम्ही बँकिंग
जे असतं ना ते प्रत्येक इकॉनॉमीचा बॅकबोन आपण त्याला म्हणतो बँकिंगला. ठीक आहे. जर समजा म्हणजे इन शॉर्ट जसं मी म्हणतो की बा कन्झम्पशन मी आत्ता भरपूरच बोललो. तर कन्झम्पशन वाढलं म्हणजे काय, की लोन्स जे आहेत, क्रेडिट बुक जी बँक्सची ती इन्क्रीज झालेली आहे. ICICI बँकचे आपण रिपोर्ट्समध्ये बघितलं, HDFC बँकेच्या रिपोर्टमध्ये पण आपण बघितलं, की लोन बुक जी आहे ती त्यांची इन्क्रीज झालेली आहे. तर बँकिंग सेक्टर एक बॅकबोन म्हणतो मी नेहमी, की बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न दिसू शकतील. स्टॉक्स लाईक ICICI बँक, ॲक्सिस बँक, इव्हन SBI, तुम्ही कोटक बँक, HDFC बँक याच्यामध्ये तुम्ही एक चांगली रॅली एक्सपेक्ट करू शकता बँकिंगमध्ये. ऑटो सेगमेंटमध्ये माझं एक्सपेक्टेशन आहे की ऑटो सेगमेंटमध्ये आपल्याला एक चांगली रॅली दिसू शकते. Eव्हीमध्ये सध्या सगळ्यात जास्त लीड करणारी जी कंपनी ती आपली टाटा मोटर्स आहे. तर टाटा मोटर्स मी एक्सपेक्ट करतो की त्याच्यामध्ये एक रॅली होऊ शकते. महिंद्रा अँड महिंद्रा विथ इनोव्हेटिव्ह लॉन्च त्यांनी भरपूर सारे छान छान लॉन्च त्यांनी केलेले आहे. प्लस आता XUV 300 जी आहे ती त्यांची EVमध्ये येते, विच विल बी हॅव्हिंग अ कॅपॅसिटी ऑफ 250 टू 300 किलोमीटर्स अशा कॅपॅसिटीमध्ये ती येणार आहे. तर आपण EV सेगमेंटमध्ये बघू शकतो. बॅटरीजच्या ज्या कंपनीज आहेत त्यासुद्धा तुम्ही ॲन्सिलरीजमध्ये तुम्ही बघू शकता की बॅटरीजच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट या दोन डिफरंट गोष्टी आहे. मी इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मी रिअल इस्टेट नाही सांगत आहे त्याच्यामध्ये. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्हाला L&T, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, BEL याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चांगलं एक अपमूव्ह, चांगली एक रॅली तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंट बॅक ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डिफेन्सवाल्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फोकस करू शकता की डिफेन्सचे सुद्धा तुम्हाला चांगले हे मिळतील. स्पेशालिटी केमिकल्स जे मागच्या वर्षी सुद्धा ॲव्हरेज रिटर्न दिलेलं आहे. तर तुम्ही स्पेशालिटी केमिकल्समध्ये पण बघू शकता. आरती इंडस्ट्रीज, सुदर्शन केमिकल्स हे स्टॉक्स त्याच्यामध्ये चांगले आहेत. इन्शुरन्स सेक्टर जे आहे ते इन्शुरन्स सेक्टरमध्ये एक चांगली हे एक्सपेक्टेड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही GIC हे करू शकता. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन जी आहे, GIC RE म्हणजे आपल्या इकडे त्याचा स्क्रिप्ट कोड आहे, तो एक तुम्ही बघू शकता. HDFC लाईफ, SBI लाईफ हे बिकॉज ऑफ their विंटेज आणि गुडविल म्हणून HDFC लाईफ आणि SBI लाईफ हे दोन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. So like ह्या वर्षी असे कुठले असे नाही का थीम म्हणू शकतात किंवा ट्रिगर म्हणू शकतात ज्यामुळे त्या स्पेसिफिक सेक्टर किंवा त्या स्पेसिफिक इंडस्ट्रीच्या कंपनी वरती तर थीममध्ये मी जसं आता म्हणतो ना ऑटो सेगमेंटमध्ये EV जे आहे ते मला एक दिसतंय की ऑटोमध्ये तुम्हाला खूप छान रॅली दिसेल. नॉट ओनली फॉर दिस इयर बट इयर्स टू कम. ॲटलिस्ट नेक्स्ट 3 इयर्स 5 इयर्समध्ये तुम्हाला हे जे ऑटोचे जे स्टॉक दिसत आहेत आता त्याच्यापेक्षा भरपूर हायर साईडला तुम्हाला ऑटोचे स्टॉक दिसतील. मी बेसिकली फार्मा आणि मेटल या दोन सेक्टर्समध्ये मी एवढं प्रेफर नाही करत. कारण की फार्मा इज एंटायरली डिपेंडिंग अपॉन हे काय होतं त्याच्यावरती. म्हणजे आता ऑलरेडी एवढे ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक्स आहेत ते फार्माचे की ते पूर्णपणे डिपेंड करतं की परत कोविडचं काय आलं किंवा परत कुठलं असं पॅन्डेमिक टाईप काय आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मामध्ये मोठ्या रॅलीज दिसतील. इफ यू हॅव टाईम ओरिजन ऑफ मोर दॅन 5 इयर्स 6 इयर्स तर मग ऑफकोर्स तुम्ही फार्मामध्ये थोडे इन्व्हेस्ट तुम्ही प्रत्येक लेवलला करू शकता. बाकी काय ते त्यांचं हे असतं ना, ऑडिट्स जे असतात त्यांचे तिकडच्या कंपनीजचे त्या न्यूजवरती USFD जे असतात तर त्याच्यावरती बऱ्याचशा त्या गोष्टी डिपेंड करतात. मेटल्समध्ये काय होतं की मेटल्समध्ये काय झालेलं आहे की बिकॉज चायना इज नॉट डुईंग गुड त्याच्यामुळे मेटल्समध्ये फॉल आहे. तर मेटल एक असं सेगमेंट आहे की ज्याच्यावरती ग्लोबल एन्व्हायरमेंट जे असतात, ग्लोबल सिनॅरिओज जे आहेत ते खूप डिपेंड करतात. आणि आपल्याला सुद्धा म्हणजे रिसेंट टाईम्समध्ये जसं तुम्ही बघितलं असेल की त्यांनी एक्सपोर्टवरती ड्युटी वाढवली होती गव्हर्नमेंटने. तर एक्सपोर्टवरती ड्युटी वाढवण्याचं कारण काय होतं की डोमेस्टिक जे कन्झम्पशन आहे ते डोमेस्टिक कन्झम्पन फुलफिल व्हायला पाहिजे ॲट अ गुड प्राईस. म्हणजे प्राइसिंगला कंट्रोल करण्यासाठी म्हणून असे चेंजेस सुद्धा गव्हर्नमेंट घेऊ शकते. म्हणून थोडंसं मेटलला पण मी एवढं प्रिफर करत नाही. बट इफ एनीवन वॉन्ट्स टू गो फॉर मेटल तर मग टाटा स्टील आणि JSW स्टील हे दोन स्टॉक्स बघू शकता. बट दॅट इज अगेन विथ गुड टाईम ऑरिझन. इमिडिएट याच्यावरती जर तुमचं हे आहे तर मी तीन सेक्टर सांगेल बेसिकली. एक तर बँकिंग, ऑटो आणि स्पेशालिटी केमिकल तिसरा. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट डिफरंट मी तुम्हाला सांगितलं की रिअल इस्टेट ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड दिसत आहेत ते. तर रिअल इस्टेट नाही आय एम रेकमेंडिंग. त्याच्यामध्ये सुद्धा मोठे प्लेयर्स जे आहेत, लोडा बिल्डर्स वगैरे झाला, ते मोठे प्लेयर्स आर गोइंग टू डू वेल. कारण की तेवढं पोटेन्शियल त्यांच्याकडे अजून आहे तर ते चांगलं करतील. बट इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट या दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत. रिअल इस्टेटमध्ये मग तुम्ही L&T, भारत इलेक्ट्रॉनिक्स,
BHEL या स्टॉक्समध्ये तुम्ही करू शकता. असं आहे. आणि कोणत्या थीम आणि सेक्टर पासून लावायला लागतो इन्व्हेस्ट करणे का नाही? मी जसं म्हटलं मेटल 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 म्हटलं किंवा मेटल मला थोडंसं वाटतं की थोडंसं अवॉइड करायला पाहिजे. एक्सपेक्टिंग बेअरिशनेसचा साईडच बेरिसनेस असं नाही, आय एम नॉट एक्सपेक्टिंग बिगर रिटर्न्स इन दोज सेक्टर्स बेसिकली. मोठे रिटर्न्स तुम्हाला बँकिंगमध्ये आणि ऑटोमध्ये खूप छान रिटर्न्स मिळतील तुम्हाला, बँकिंग आणि ऑटोमध्ये. स्पेशालिटी केमिकल ॲज अ होल मला असं वाटतं की बरेचशा लोकांनी स्पेशालिटी केमिकलच्या सेक्टरवरती सुद्धा कोणी वॉच नसेल केला. जर तुम्ही बघाल ना स्पेशालिटी केमिकल, तर त्याला कन्सिस्टंट रिटर्न्स आहेत. म्हणजे आरती इंडस्ट्री जर तुम्ही बघाल तर साधारण 20% 22%चा CAGR आहे त्याचा लास्ट 4-5 इयर्सचा. इट्स PI इंडस्ट्रीज एक चांगला आहे. तर स्पेशालिटी केमिकलमध्ये कसं आहे ना, देर इज व्हेरी लो कॉम्पिटिशन, खूप कमी आहे. तर सेटअप कॉस्ट पण त्याला हाय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन पण तुम्हाला त्याच्यामुळे मिळत नाही. आणि स्केअरसिटी ऑफ दॅट केमिकल, त्याच्यामुळे त्याला एक हे बनतं, एज बनतो त्याला. जसं आता स्टॉक छोटा आहे, ऑफकोर्स हा आपल्या हाऊसचा कॉल नाही आहे. HSCL म्हणून एक स्टॉक आहे, तो तुम्ही बघू शकता. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स, तो एक तुम्ही बघू शकता. हा आपल्या हाऊसचा कॉल नाही, हा मी माझा पर्सनल कॉल सांगतोय, आपल्या मोतीलाल ओसवाल हाऊसचा कॉल नाही आहे. बट तो एक स्टॉक तुम्ही बघू शकता की त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं हे मिळेल. पण आता जर चायना उघडलं तर आपल्या ह्या कंपनीचा थोडं कमी नाही होणार. नाही नाही, वाढेल, कारण चायनाचं केमिकल आपल्यापेक्षा खूप स्वस्त आहे. इन्क्रीज होईल. चायना ओपन झाला तर तुम्हाला मेटलमध्ये पण बेनिफिट मिळेल. चायना ओपन होऊ शकत नाही because हां, that is why we are investing. IT मध्ये काय सांगू? IT लास्ट इयर किंवा त्याच्या लास्ट इयरला आहे ना, बिकॉज एव्हरी वन वॉज वर्किंग फ्रॉम होम. आपण आत्ता जसं ऑनलाईन पण आपण आत्ता आहोत, ऑफलाईन पण आहे, तर तसं बऱ्याचशा IT कंपनीज बेसिकली वाढल्या का होता, कारण की त्यांचे जे ओव्हरहेड कॉस्ट आहे, ओव्हरहेड कॉस्ट म्हणजे काय, इन्फ्रास्ट्रक्चरल कॉस्ट. की मी जर समजा माझ्याकडे ITच्या कंपनीमध्ये जर समजा त्याने एक एम्प्लॉय ठेवला असेल, तर त्याची एक मंथली कॉस्ट असते, इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट बेसिकली. त्याला सेटअप करून देणं, PC करून देणं, तो येणार, मग ऑफिस बॉय, मग त्या बिल्डिंगचं लोकेशनचा रेंट एक्सपेन्सेस, ते सगळे एक्सपेन्सेस जे होते ते एक्सपेन्सेस अचानक कमी झाले. तर त्याच्यामुळे त्यांचे बॅलन्स शीट्स खूप इम्प्रूव्ह झाले होते. तर दॅट वॉज वन ऑफ द रिझन वाय IT मध्ये खूप मोठी रॅली आली होती. सेकंडली, बिकॉज ऑफ ऑटोमेशन, म्हणजे ऑटोमेशनच्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे वी वर एक्सपेक्टिंग की US मधून आणि UK मधून आपल्याला खूप साऱ्या चांगल्या ऑर्डर्स मिळतील. बट तिकडे रिसेशनरी प्रेशर असल्यामुळे बऱ्याचशा कंपनीजने जे टॉक्स चालले होते की बाबा आम्ही हा कॉन्ट्रॅक्ट येणार, तो कॉन्ट्रॅक्ट येणार, ते कॉन्ट्रॅक्ट जे ते यायला डिले झालेले आहे. तर इट इज एक्सपेक्टेड की या फर्स्ट क्वार्टरमध्ये किंवा सेकंड क्वार्टर ऑफ दिस कॅलेंडर इयर एक्सपेक्टेशन आहे की जे कॉन्ट्रॅक्ट्स होते ते मटेरियलाइज होतील, असं एक्सपेक्टेशन आहे. जर समजा ते मटेरियलाइज जर झाले किंवा ते जर ॲक्च्युअलमध्ये जर मिळाले, तर मग IT मध्ये आपण रॅली बघू शकतो. एम्प्लॉई कॉस्ट जर तुम्ही बघाल IT मध्ये, तर ती ऑल टाईम हायला आहे. बिकॉज दे वर एक्सपेक्टिंग की भरपूर सारे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळतात पण आहेत, असं नाही आहे नाही मिळते. बट एम्प्लॉई कॉस्ट खूप हायर असल्यामुळे प्रॉफिटेबिलिटीवरती थोडासा इम्पॅक्ट येईल. म्हणून थोडं स्लो मुवमेंट होईल. बट अगेन ते परत मग डिपेंड करतं की US आणि UK मध्ये कशा प्रकारे हे चाललंय, त्या हिशोबाने तुम्हाला हे मिळालं. इथे सुद्धा तुम्हाला 1 वर्ष 2 वर्षाचा टाइम होरिझॉन तुम्ही करू शकता. म्हणजे IT मध्ये स्टे इन्व्हेस्टेड, म्हणजे आय एम नॉट सेइंग की लॉस बुक करा. IT मध्ये इन्व्हेस्टेड राहा. थोडासा उशिरा रिटर्न्स मिळतील, बट मिळतील रिटर्न डेफिनेटली. मी आता जसं म्हणतो सर की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही सिलेक्ट काउंटर्स जर तुम्ही बघाल ना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि रिअल एस्टेटमध्ये, तर त्या सिलेक्ट काउंटर्समध्ये तुम्हाला बेनिफिट आहे. जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी L&T आणि BHEL सांगितलं की तुम्ही यू कॅन लुक इन टू दीज स्टॉक्स. आणि रिअल एस्टेटमध्ये प्राइसिंग तर ऑब्व्हियसली हायर साईडला आहे, प्लस हे पण इन्क्रीज झालेलं आहे, सेल्ससुद्धा इन्क्रीज झालेले आहे, रिअल एस्टेट सेल्स. पण त्याच्यामध्ये सुद्धा वी आर नॉट रेकमेंडिंग टू गो फॉर ऑल दिस थिंग्स. सगळ्या स्टॉक्समध्ये करा असं रेकमेंडेड नाही आहे. यू कॅन गो फॉर स्टॉक लाईक लोडा बिल्डर्स, DLF, ज्यांचा ओव्हरऑल बेस मोठा आहे, अशा याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मग डिफेन्स सेक्टर सांगा. डिफेन्स सेक्टरमध्ये भारत भारत डायनॅमिक. BD आहे, भारत डिफेन्स आहे, मदर टेक्नॉलॉजी आहे. अजून काही क्वेश्चन्स? ठीक आहे, ऑनलाईन आहे का कुठला अजून क्वेश्चन चॅट बॉक्समध्ये?
कोणाला अजून काही क्वेश्चन ऑनलाईनमध्ये चॅट बॉक्समध्ये पण ड्रॉप करू शकता तुम्ही किंवा विचारू पण शकता. As I said, you can go for banking, auto, specialty chemical, and select counters in infra and real estate. सो बेसिकली काय होतंय की मी मागच्या 2-3 फ्रेंड सोबत बोलत होतो. ते काय करतात, फ्लॅट विकत घेतात आता सगळं करून. तर मग शेअर मार्केट आणि फ्लॅटमध्ये आता रिटर्न्स ऑफर शेअर मार्केट जास्त देत आहे. तरी पण मग लोक फ्लॅटकडे का जातात? कारण आपण रिअल इस्टेटपेक्षा आपलं शेअर मार्केट जास्त रिटर्न देते. तरी पण लोक काय करतात? I ते would आपण प्रूव्ह करू तरी शेअर मार्केट चांगलं आहे फ्लॅट. subjective question है basically. हां. Somebody like one of my colleague, Vishal, he is only 27, 20, 27, 28 है ना कि ज़्यादा है. He is only 27, 28 years old. ठीक है. Now he has started his career. तो इंडिया में क्या है ना कि अपने को भाई खुद का घर है क्या, तो आगे की बात होती है. ठीक है. तो somebody like विशाल और हु इज इन द एज ऑफ 28 टू 32, उसके लिए वो प्रायोरिटी है. तो इसके लिए मैंने बोला कि इट इज सब्जेक्टिव कि वो प्रायोरिटी के भाई फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू हैव माई ओन हाउस, राइट. फिर उसके बाद फिर हम लोग बाकी के फिर फोर व्हीलर, देन वी टॉक अबाउट अदर इन्व्हेस्टमेंट्स अँड एव्हरीथिंग. ॲज फार ॲज रिटर्न्स आर कन्सर्न, जर समजा तुम्ही इक्विटी मार्केटचे रिटर्न्स त्याच्या अगेन्स्ट तुम्ही प्रॉपर्टीचे रिटर्न्स जर बघाल, तर इन टर्म्स ऑफ रिटर्न तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यू विल गेट बेटर रिटर्न्स ॲज कम्पेअर टू प्रॉपर्टी. ठीक है. वाई? बिकॉज इवन इफ यू स्टे इन्वेस्टेड इन म्युच्युअल फंड फॉर ओवर अ पिरियड ऑफ 10 years, म्युच्युअल फंड इज ऑल्सो गिव्हिंग यू 11% टू 12% CAGR, ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणतो किंवा मराठीमध्ये चक्रवाढ म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर 11-12%ने जर इफ समबडी इज इन्व्हेस्टेड फॉर मोर दॅन 10 years इन म्युच्युअल फंड्स अँड कीप्स ऑन डुईंग SIP ॲज वेल, तर त्याचे जे इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्टचे जे रिटर्न आहे, इट विल बी मोर दॅन 3 times 4 times. दिस इज दी कन्झर्वेटिव्ह रिटर्न्स विच आय एम टॉकिंग अबाउट. मोर दॅन 3 times 4 times तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years तुम्हाला ते मिळतील. That kind of up move you may not be able to see into real estate, first of all. Secondly, when you go for any flat, ideally 90% of people go for loans. ठीक आहे. लोन्समध्ये टेन्युअर असतं 20 years. तर आफ्टर 20 years वेन यू विल लुक इन टू युअर लोन रिपेमेंट, तुमचं लोन रिपेमेंट ज्यावेळेस तुम्ही बघाल, त्यावेळेस तुम्ही बघाल की मी माझ्या जेवढं लोन काढलं होतं त्याच्या मी बेसिकली 3 times पर्यंत पे केलेलं आहे. तर मग जेवढे रिटर्न तुम्हाला इथे इक्विटीमध्ये जेवढे पर्सेंटेज रिटर्न मिळणार आहे किंवा जेवढे टाइम्स तुम्हाला रिटर्न मिळणार आहे, तेवढं टाइम्स तुम्ही ॲक्च्युली लोन रिपेमेंटमध्ये केलेलं असतं. मग समजा मी आज एखादा फ्लॅट 20 लाखाला घेतला आहे आणि तो 20 years नंतर ॲक्च्युली मी 20 लाखाचा म्हणजे 20 लाखाचा बेसिकली लोन घेतलं आहे, तर त्याचं बेसिकली मी 65 lakhs पर्यंतचं माझं पेमेंट करतो मी. तर ऑल इन्क्लुसिव्ह तुम्ही केलं तर. तर आफ्टर 20 years त्या फ्लॅटची जी कॉस्ट आहे ती बेसिकली माझ्यासाठी 65 lakhsची आहे. देन आय कॅन सी की बाबा त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज हे आहेत, प्राईस किती मूव्ह झालेली आहे. मग ती 1.2 करोड जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला 2 times रिटर्न मिळाले आफ्टर 20 years. वेअर ॲज मी बेसिक इन्व्हेस्टमेंटचा प्रोडक्ट सांगितला म्युच्युअल फंड SIP, ज्याच्यामध्ये तुम्ही एव्हरी मंथ तुम्ही सर्टन अमाऊंट तुम्ही SIPच्या रूटचा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि यू कॅन स्टे इन्व्हेस्टेड फॉर 10 वर्ष जरी तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला तरी सुद्धा तुमच्या इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूच्या 3 times पर्यंतचे रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता कन्झर्वेटिव्हली इन इक्विटी मार्केट. जर समजा तुम्ही स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट्समध्ये किंवा तुम्ही कुठल्या स्टॉक्समध्ये जर गेला तर स्टॉक्समध्ये तर मग तुम्हाला त्याच्यापेक्षा आउटस्टँडिंग रिटर्न मिळते. देर आर लॉट ऑफ पीपल की ज्यांनी 2018-19 मध्ये टाटा मोटर्सला 79 आणि 80च्या रेटला पण बघितलं असेल. बरोबर. अशोक लेलँडला 16 रुपयाला बघितलं आपण, 16 रुपये 14 रुपयाला बघितलं. ठीक आहे. तर मग 70-80 रुपीज वरतून 490-492चा हाय बनवला आहे रिसेंटली टाटा मोटर्सचा बघाल तुम्ही तर. रिसेंटली म्हणण्यापेक्षा एक 4-5 मंथ्स बॅक, 3 मंथ्स बॅक पूर्ण 494च्या आसपासचा हाय बनवला आहे. तर तुम्ही तेच जर बघाल ना तर विदिन अ स्पॅन ऑफ 3 to 4 years एका स्टॉकने तुम्हाला मोर दॅन 5 times रिटर्न दिलेला आहे. बट अगेन जसं मी म्हटलं की बा इन्व्हेस्टमेंट इन टू रिअल इस्टेट आणि इन्व्हेस्टमेंट इन टू इक्विटी हे अगेन एक सब्जेक्टिव्ह पार्ट झाला की समबडी हु इज लाईक व्हेरी यंग
तो बेसिकली डेफिनेटली बघणार की मग पहिल्यांदा मला प्रॉपर्टी घ्यायची आहे म्हणून. बट या कॉस्ट सुद्धा त्यांना बघायला लागतील. सेकंडली जर समजा कोणी इन्व्हेस्टमेंट पर्पजने घेत असेल किंवा मला टाइमली त्याच्यातून रिटर्न मिळतील किंवा होतील, इंडियामध्ये कुठेही मोर दॅन 2% तुम्हाला रेंट मिळत नाही. इफ आय एम नॉट रॉंग, 2% पेक्षा जास्ती तुमच्या फ्लॅटची जी कॉस्ट आहे ना त्याच्यापेक्षा 2% पेक्षा जास्ती तुम्हाला हे मिळतच नाही, मी इल्ड मिळतच नाही त्याच्यावरती. तर मग ते रिटर्न्स पण तुमचे कमी आहेत. रेंट रेंट 2% साल का समजा 1 करोड का फ्लॅट आहे तो. आता जसं फॉर एक्झाम्पल मी माझ्या एरियाचं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल माझ्या एरियामध्ये 60 लाख 65 लॅक्सचा 2 BHK आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये मला मंथली जो रेंट आहे ना तो हायर साईडला 12,000चा मिळतो. हां 144 वर्ष. हां 2%च्या आसपास साधारण 2%च्या आसपास साधारण तुम्हाला इयरली रिटर्न मिळतो. तर मग तो इन्व्हेस्टमेंट पर्पजने जरी तुम्ही विचार केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला तसे रिटर्न नाही जसे तुम्ही इक्विटीमध्ये बघू शकता. हां 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 येस रचना मॅम, तुमचा काही क्वेश्चन होता? हम्म. हां अच्छा. जर समजा तुम्ही 5 वर्षासाठी जर तुम्ही क्वेश्चन त्यांचा असा आहे की 5 वर्षानंतर जर समजा मला फंड्स लागणार असतील आणि त्यावेळेस जर समजा माझा पोर्टफोलिओ निगेटिव्हमध्ये असेल तर मग मला बाकी त्याची फ्युचर व्हॅल्युएशन जे आहे त्याच्याशी तर मला काही हे नाही आहे. तर त्यांचं सेक्टरल डायव्हर्सिफिकेशन पण विचारताय तुम्ही, बरोबर? आयडियल सिनॅरिओमध्ये जर समजा जसं मी ए ग्रुप लार्ज कॅप म्हटलो, ए ग्रुप लार्ज कॅपमध्ये जर समजा तुम्ही इन्व्हेस्टेड आहात तर तुमचं 5 इयर्स नंतर तुमचा पोर्टफोलिओ मायनसमध्ये नसेल, हा आयडियल सिनॅरिओ मी सांगतोय तुम्हाला. पण अगेन मग मार्केट म्हणजे मार्केट अनसर्टनिटीचं आहे. आपण हे करताना मार्केट करताना पण आपण असं सांगतो की इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. इक्विटी इन्व्हेस्टमेंट जे असतात ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असतात. फर्स्ट रूल, जेव्हा तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल ना त्यावेळेस तुम्हाला प्रयत्न हा करायचा आहे की अशा फंडची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची की विच विल नॉट बी रिक्वायर्ड टू यू इन अ इमिडिएट टर्म्स. म्हणजे इमिडिएटली तुम्हाला तो फंड लागणार नाहीये असा फंड तुम्ही मार्केटमध्ये टाकायला पाहिजे. दॅट इज द बेसिक थंब रूल. सेकंडली, सेक्टर डायव्हर्सिफिकेशन जर तुम्ही बघाल तर आयडियल सिनॅरिओ जर मला विचाराल तर आयडियली कुठल्याही एका सेक्टरमध्ये मोर दॅन 30% इन्व्हेस्टमेंट नाही करायची. ठीक आहे. तुमच्या पोर्टफोलिओच्या असं नाही व्हायला पाहिजे की एका स्टॉकमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट आहे. सिंगल स्टॉकमध्ये तुम्ही 10% टू 20% याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टेड नसावे एका सिंगल स्टॉकमध्ये. ठीक आहे. सेकंडली, हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर तुम्ही ऍक्टिव्हली तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकला तर दॅट वुड बी ग्रेट. ग्रेट याच्यासाठी सांगतोय मी, जसं मी तुम्हाला आता टाटा मोटर्सची रॅली सांगितली की फ्रॉम 80 रुपीज टू इट वेंट अप टू 490. मग त्याच्या आधी तो 250 वरती गेला, तिथून परत एकदा 180 पर्यंत आला. मग अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अपसाईड डाऊनसाईड त्याच्यामध्ये बघितली. आता ऍक्टिव्हली मॅनेज करणं म्हणजे काय की जिथे तुम्हाला रिटर्न दिसत आहेत तिथे तुम्ही एकदा बुक करायचं आणि वी शुड वेट फॉर इट की परत थोडा फॉल आला की मी त्याच्यामध्ये एंट्री करणार. इफ यू कीप ऑन बुकिंग द प्रॉफिट ना तर तुमचं जे आयडल पोर्टफोलिओ ठेवल्यानंतर जे रिटर्न मिळणार आहे त्याच्यापेक्षा 2 टाइम्स रिटर्न तुम्हाला, ऍटलीस्ट 2 टाइम्स रिटर्न तुम्हाला जास्त मिळतील. तर समजा तुम्ही त्याच्यामध्ये चर्न करत राहिला, चर्न म्हणजे प्रॉफिट बुक करून वेट केलं, परत दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री केली, तो फॉल झाल्यानंतर परत तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री केली, असं जर तुम्ही करत राहिला तर तुमचे रिटर्न्स जे आहेत आयडल ठेवलेल्या पोर्टफोलिओमध्ये आणि ऍक्टिव्हली मॅनेज केलेल्या पोर्टफोलिओमध्ये ऍटलीस्ट 2 टाइम्सचा डिफरन्स तुम्हाला मिळेल. आणि track record ओके जरी सर. बघितला तरी time market हां हां माझं आत्ता आज आज सकाळी जेव्हा आलो ना तेव्हा माझं अभिजित सरांशी याच गोष्टीवरती डिस्कशन झालं.
म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नका करू हे तुम्हाला कुठलाही ॲडवायझर सांगणार नाही. ठीक आहे. आणि मी पण तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नका करू. जर समजा तुम्हाला SIP रूटच्या थ्रू जर करायचं असेल तर म्युच्युअल फंड इज बेस्ट इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. म्युच्युअल फंड SIPs जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटला टाईम करायला लागत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे. सेकंडली एक तुम्हाला डिसिप्लिन लागतं की दर महिन्याला सर्टन अमाऊंट सर्टन डेटला तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होणार आहे आणि इट विल गेट ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड इन टू म्युच्युअल फंड. तर जर समजा तुम्ही SIP रूटच्या थ्रू जर करणार असाल तर आय वुड ऑलवेज सजेस्ट यू टू गो फॉर म्युच्युअल फंड SIPs. आणि लमसममध्ये तुम्हाला जर करायची असेल तर लमसमसाठी वी हॅव गॉट डिफरंट प्रोडक्ट्स ॲज वेल. तर तुम्ही त्या प्रोडक्ट्समध्ये पण करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. ते प्रोडक्ट ऑफकोर्स मी याच्या पुढे ते पण कव्हर करेल. हां, तू काय म्हणाला? तो जर मैडम ओके सर. कि तुम 5 साल का ट्रैक रिकॉर्ड निकालोगे ना, हम्म. तो फिर भी आपको 99% ऑफ द टाइम मार्केट ऊपर ही दिखेगा, इवन if आपने हाई में इन्वेस्ट किया. Yes. 2019 का लो फिर भी 2014 के हाई के ऊपर ही हाई के ऊपर ही है. ट्रू. तो ये चांस बहुत कम है कि 5 साल में तुम्हारा पोर्टफोलियो फिर भी नीचे तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट एकदम एकदम लेमन लँग्वेज मधलं जर एक्झाम्पल सांगितलं ना, आय थिंक इंडियामध्ये सगळे लोक चहा पितात. ठीक आहे. 2005-07 एक कटिंग चहा कितीला होतं पुण्यामध्ये? ₹2 ₹5 ना. 2005ला मी आय वॉज डुईंग MBA, तर ₹2 मला कटिंग मिळायची आमच्या कॉलेजच्या इकडे. आत्ता तुम्ही कुठल्याही चहाच्या टपरीवरती जाल तर त्याची प्राइस काय झालेली आहे? ₹10. तर प्राइसिंग जे आहेत ते प्राइजेस वाढत आहेत, तर तसं तुमचं जे स्टॉकचे व्हॅल्युएशन जे आहेत ते पण इन्क्रीज होणारच आहे. तर बघायला जाल ना तुम्ही तर इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही एनी टाइम यू इन्व्हेस्ट इन इक्विटी मार्केट अँड स्टे इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंगर ड्युरेशन, तुम्हाला डेफिनेटली रिटर्न मिळणार. हम्म. फोकस कशाला पाहिजे? कारण खाजगी पण तेवढंच आहेत आणि गव्हर्नमेंट बिग नेम्स जे मार्केट कॅपच्या हिशोबाने जे बिग नेम्स आहेत ना त्याच्यावरती, म्हणून मी बोलताना सुद्धा बिग नेमच सांग, 4 ते 5 बिग नेम्स आहेत. हाऊसिंग फायनान्सपेक्षा तुम्ही बजाज फायनान्स किंवा पुनावाला फायनान्समध्ये जा. नॉट एक्झॅक्टली हाऊसिंग फायनान्स, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. NBFCs म्हणू शकता आपण त्याला. बँकिंगमध्ये जसं मी म्हटलो पहिल्यांदा ICICI बँक मी सांगितलं प्रायव्हेटमध्ये ह्यूज प्लेअर आहे. HDFC बँक विथ चांगलं गुडविल पण आहे त्यांचं HDFC बँकेचं. ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, या 4 तुम्ही, आणि कोटक बँक 5वा, या 5 बँक्स तुम्ही बेसिकली फोकस करू शकता. आणि प्रायव्हेटमध्ये आय वुड ऑलवेज सजेस्ट यू टू गो फॉर SBI. अदर दॅन SBI मला म्हणजे बँक ऑफ बरोडा पण आहे, बट आय वुड अगेन ऑलवेज सजेस्ट यू टू गो फॉर SBI. पुनावाला फायनान्स. ये बजट तक कुछ बढ़ेगा ऐसा कुछ पता बजट तक आपको L&T, रेल्वेजच्या रिलेटेड जो BEL, RVNL, BEL एक आहे, हां IRFC एक आहे. रचना मॅमचा जो क्वेश्चन होता त्याला पुढे कंटिन्यू करू इच्छितो. जर का मला इन्व्हेस्टमेंट करायची तर कम्प्लिटली इक्विटीमध्ये असायला पाहिजे की म्युच्युअल फंड मध्येच म्हणजे त्याच्या थ्रू करू शकतो की ॲडिशनल अजून काही दुसरे प्रॉडक्ट मला घ्यायला पाहिजे, म्हणजे लाईक बॉन्ड्स वगैरे, किंवा त्याला कव्हर करण्यासाठी किंवा माझ्या लाईफ कव्हर करण्यासाठी इन्शुरन्स वगैरे पण परचेस करायला पाहिजे असं काही? इन्शुरन्स तर आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे इंडियामध्ये. कुठली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायच्या आधी इन्शुरन्स पहिल्यांदा करायचा. म्हणजे यू डोंट इन्व्हेस्ट इन टू इक्विटी ऑर म्युच्युअल फंड. फर्स्ट ऑफ ऑल हॅव युअर सेल्फ इन्शुअर्ड. मेडिकल पण तुम्ही कव्हर करा आणि लाईफ कव्हर पण तुम्ही पहिल्यांदा करा. इन्शुरन्समध्ये तुम्हाला ते बाकीचे पण येतील की एवढ्या वर्षांतर एवढे मिळणार, तेवढ्या वर्षांतर तेवढे मिळणार, तसं त्याच्यामध्ये काही करायचं नाही. तुम्ही सरळ लाईफ कव्हरवाला जो आहे त्याच्यामध्ये करा आणि मेडिक्लेममध्ये करा. आयडियली जर तुम्ही फॅमिली कव्हर जर करत असाल तर 10 लाख ते 15 लाख एवढा तरी फॅमिली कव्हर असायला पाहिजे. 15 lakhs. रिसेंट टाइम्समध्ये आमच्या जवळचे भरपूर सारे एक्झाम्पल्स झाले, माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा 1-2 एक्झाम्पल्स झाले. तर त्याच्यामुळे अजून अवेअरनेस आमचा थोडा वाढलेला आहे. इफ यू आर वेल कवर्ड इन मेडिकलमध्ये जरी तुम्ही वेल कवर झाला ना तरी सुद्धा तुम्हाला जे बर्डन येतं ते बर्डन येत नाही. मिनिमम 10 ते 15 लाख तर तुम्ही
मेडिकली तरी कव्हर असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्ती कुठले एक्सपेन्सेस, आयडियली त्याच्यापेक्षा जास्ती कुठले एक्सपेन्सेस नाही. ते टर्म जे असतं ना ते बेसिकली तुमच्या फॉर्म 16 वरती, म्हणजे तुमच्या अर्निंग्सवरती डिपेंड करतं किती सॅलरीच्या 15 टाइम्स 20 टाइम्स असं असं. 1 ते 1.5 करोड पर्यंत. प्रॉब्लेम नाही येणार. मेडिकल तर पाहिजेच, आणि हा डेफिनेटली म्हणजे टर्म तर पाहिजेच, पण मेडिकल सुद्धा तुम्ही 10 ते 15 लाखाचा असायला हवा. अचानक ॲक्सिडेंट जे असतात ते आपल्याला सांगून तर होत नाही, मग त्यावेळेस जे एक्सपेन्सेस लागतील तर मग ते एक्सपेन्सेस आपण आपलं तरी स्वतःचे मेडिकल एक्सपेन्सेस निघायला पाहिजे. हम्म, हम्म. मेडिकल इन्शुरन्स जो आहे ना, जर तुम्ही 4 मेंबर्सची फॅमिली असाल तर ऍटलीस्ट तुमचं 10 lakhs तरी कव्हर करायचं. आता मेडिकल इन्शुरन्स मध्ये काय होतं म्हणजे माहिती, सो आपण स्टेप बाय स्टेप बघितलं तर मेडिकल इन्शुरन्स जो आहे तो ॲटलीस्ट 10 to 15 lakhs पाहिजे. मी जास्त पण का सांगत नाही, रिझन बिंग प्रत्येक मेडिकल इन्शुरन्समध्ये तुम्हाला ॲडिशनल बोनस दिला जातो आफ्टर 1 year 2 years, ज्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जरी तो 1 वर्ष क्लेम नाही केला तरी नेक्स्ट इयरला तुमचं ऑटोमॅटिकली 20 lakhs रुपीज कव्हर होतात. 3rd 4th इयरला ऑटोमॅटिकली 30 lakhs रुपीज कव्हर होतात. सो 10 लाख आयडियली पाहिजे, जे तुमच्या 4 लोकांमध्ये डिवाइड झालं पाहिजे प्रॉपरली. ओके. सो त्याच्यामध्ये असं होतं की समजा एक जरी व्यक्तीने पूर्ण कन्झ्युम केला तरी सेकंड व्यक्तीला तो ऑटोमॅटिकली ॲडिशनल काही पर्सेंटेज 50% ॲडिशनल दिला जातो. हे आपल्याला माहिती नसतात मेडिकलमध्ये. किंवा सेम व्यक्तीने जर क्लेम नाही केला तर ऑटोमॅटिकली नेक्स्ट इयरला डबल होतं. सो ह्याच्यामुळे आयडियली 4 मेंबर्सच्या फॅमिलीसाठी 10 lakhs तरी आजच्या कंडिशनला करा, लुकिंग ॲट द करंट मेडिकल एक्सपेन्सेस. इम्पॉर्टंट आहे मेडिक्लेम करताना की तुम्ही आधी तुमचे सगळे डिझीज आणि सगळ्या गोष्टी वेल इन्फॉर्म केले. हे 2-3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे मेडिकल किंवा कुठला इन्शुरन्स करताना, की तुम्ही सगळे वेल इन्फॉर्म तुमच्या आधीचे डिझीज आधीचे रिपोर्ट सगळे देऊन टाका. रिझन काय, तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये क्लेम करायला जाता तेव्हा तुम्हाला इन्शुरन्स इश्यू करणारे लोक डॉक्टर असतात, आणि जेव्हा तुमचा इन्शुरन्सचा क्लेम येतो तेव्हा पण चेक करणारे डॉक्टर्स असतात. सो ते बघतात की तुम्ही जर चुकून चुकीची इन्फॉर्मेशन दिली असेल तर तुमच्या आधी कोणत्या टॅबलेट चालू होत्या, मग हे का नाही सांगितलं. सो तुमचा मेडिकल इन्शुरन्स रिजेक्ट होतो जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा. सो इम्पॉर्टंट, वेल इन्फॉर्म तुमचे जे पण डिस्क्लोज गोष्टी आहेत ते डिस्क्लोज करा, 10 lakhs पर्यंत करा, आणि जर तुम्ही क्लेम केला नसेल तर पुढच्या वर्षी तुम्हाला बोनस किंवा डबल घ्यायला विसरू नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे टर्म इन्शुरन्स. हां, लाईफ कव्हर. सो टर्म इन्शुरन्स बेसिकली इन्शुरन्समध्ये तुम्हाला, हां हां बोला सर. हां, दोन्ही सांगतो. लाईफ आणि टर्म इन्शुरन्समध्ये मिसकन्सेप्शन काय झाले की बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये बघितलं तर एन्डॉमेंट प्लॅन्स असतात. तो एन्डॉमेंट प्लॅन्स तुम्हाला ॲज अ लाईफ इन्शुरन्स म्हणून विकले जातात. एन्डॉमेंट प्लॅन्स काय असतात की तुम्हाला ज्याच्यामध्ये लाईफ कव्हर पण मिळतो आणि तुमची प्रीमियम लोकांना फील होऊ नये की फुकट जातो म्हणून तुमची प्रीमियमची अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते. टिपिकल एक्झाम्पल LIC, 50,000 रुपये दरवर्षी भरा, 15 वर्षानंतर एवढे मिळणार तेवढे मिळणार, बरोबर आहे प्रत्येक कंपनीचं, आणि मिळतात विच इज गुड, गॅरंटेड इन्कम असतो तो, बरोबर आहे. बट ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तुमच्या प्रीमियमच्या फक्त 10 to 11 times तुम्हाला लाईफ कव्हर दिला जातो. समजा मी जर 50,000 रुपयाचा वार्षिक प्रीमियम भरतोय, इयरली प्रीमियम भरतोय, तर मला 5 ते 6 लाख रुपये लाईफ कव्हर दिला जातो. म्हणजे मला काय झालं तर माझ्या फॅमिलीला फक्त 5 ते 6 लाख रुपये मिळणार आहे. इज दॅट इनफ? अजिबात इनफ नाही, बरोबर आहे. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टर्म अँड लाईफ, की टर्म इन्शुरन्समध्ये प्युअर इन्शुरन्स असतो. ह्याच्यामध्ये तुम्ही 10,000 15,000 रुपयामध्ये 1 करोड 2 करोड पर्यंत प्रीमियम तुमचा घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमची कुठलीही अमाऊंट इन्व्हेस्ट होत नाही, ही फक्त तुम्हाला काय झालं तर तुमच्या फॅमिलीला पैसे परत मिळतात. दॅट इज द टर्म इन्शुरन्स. ओके. सो एन्डॉमेंट प्लॅन्स आणि टर्म इन्शुरन्समध्ये कन्फ्यूज होऊ नका. एन्डॉमेंट प्लॅन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स कंबाईन करून विकलेली असते. टर्म इन्शुरन्स म्हणजे
प्युअर तुम्हाला काय झालं तुम्हाला पैसे मिळणार. 10 to 15 टाइम्स तुमच्या सॅलरीच्या किंवा तुमच्या ITRच्या तुमचा टर्म इन्शुरन्स पाहिजे. माझा ॲडवाइस असं आहे की प्युअर टर्म इन्शुरन्स घ्या, विच इज मेड बी 10,000 20,000 25,000 तुम्हाला पडेल. 1-1.5 करोड किंवा 2 करोड पर्यंत तुमचा पूर्णपणे कव्हर होईल. रेस्ट ऑफ द पैसे जे आहेत, लेट्स एक्झाम्पल तुम्हाला एखाद्याने सांगितलं LICनी 50,000 रुपये तुम्ही इन्शुरन्समध्ये टाका, त्याच्यामध्ये 10 लाख रुपयाचा टर्म इन्शुरन्स तुम्हाला मिळणार आणि बाकीचे पैसे इन्व्हेस्ट होणार. त्याच्यापेक्षा काय करा, 20,000 रुपीजचा प्युअर इन्शुरन्स घ्या आणि उरले 30,000 प्युअर इन्व्हेस्टमेंट करा. वाय यू कंबायनिंग? कंबाईन नका करू. मग ते 30,000 प्युअर इन्व्हेस्टमेंट करा आणि 20,000 प्युअर इन्शुरन्स करा. आणि इन्शुरन्स आपण का करतो, मेडिकल किंवा टर्म, तुम्ही जे इक्विटीमध्ये रिटर्न्स गोळा केलेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइममध्ये 2 वर्ष 4 वर्ष, तुम्हाला दिसतंय की माझे आता 5 लाख इन्व्हेस्ट केले होते, 15 लाख झाले, 10 लाख झाले, पण तुमचं मेडिक्लेम नसेल तर तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली ती पूर्णपणे झिरो होणार आहे, कारण की तेवढे मेडिकल एक्सपेन्स आजकाल वाढलेले आहेत. म्हणून पहिले मेडिक्लेम करा, टर्म इन्शुरन्स करा आणि उरलेली अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका. ओके. कंझ्युमरमध्ये एक सेकंड, FMCG मध्ये त्याच्यामध्ये रिकमेंडेशन असं काहीच नाही. आपली कन्झम्पशन इकॉनॉमी आहे, तर तुम्ही HUL, ITC, टाटा कन्झ्युमर, नेस्ले, डाबर या 4-5 स्टॉक्समध्ये यू कॅन स्टे इन्व्हेस्टेड. बट आता अगेन याच्यामध्ये तुम्हाला जसं मी पोर्शन सांगितलं तसं पोर्शन वाईज इन्व्हेस्टमेंट करा. गो फॉर नॉट मोर दॅन 20% 30% इन्व्हेस्टमेंट इन टू FMCG सेक्टर. कुठल्याही सेक्टरमध्ये दादर तर तुम्ही 30% करत असाल तर मग तुम्ही बिग प्लेयर्सच बघा. आयडियली वाईल डुईंग पोर्टफोलिओ तर तुम्ही तुमचा एक जे लार्ज प्लेयर्स आहे, बिगर प्लेयर्स जे आहेत, त्या बिगर प्लेयर्समध्ये जनरली इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ते इन्व्हेस्टेड फॉर नॉट मोर दॅन 30% इन टू इट. पण 30% सुद्धा ॲक्च्युली FMCG साठी खूप मोठा पोर्शन होतो, कारण की तिथे तुम्हाला तेवढं अपसाईड अपमूव्ह तेवढे मिळत नाही तेवढे त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन होता. हां हां. आपल्यापैकी 3-4 जण जे आहेत ना आपल्याकडे आलेले, एकदम फ्रेशर आहेत, काहीच माहित नाही त्यांना मार्केटचं. तर सोमवारपासून त्यांनी काय ऍक्शन घेतली पाहिजे, काय सुरू केलं पाहिजे, जर इथून शेअर मार्केटला सुरुवात करायची, काय करायचं? एकदमच फ्रेशर, आय थिंक सर्व फ्रेशर आहे ना. ओके. काय करायला पाहिजे? आता सध्या तरी जे आपण सेक्टर वाईज जे म्हटलो त्या सेक्टर वाईज, अच्छा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय वुड ऑलवेज सजेस्ट यू की मार्केटमध्ये मोर दॅन 60,000 70,000 कंपनीज लिस्टेड आहे, मोर दॅन दॅट इनफॅक्ट. आता इट इज नॉट पॉसिबल फॉर एनी इंडिव्हिज्युअल की तो त्या 60-70 हजार कंपनीचा स्टडी करेल म्हणून. ठीक आहे. तर आयडियल सिनेरियो मी तुम्हाला सांगतो, यू शुड नॉट बी स्पेंडिंग युअर टाईम मोर दॅन 20-25 स्टॉक्स. 20-25 स्टॉक्सपेक्षा जास्त स्टॉक्समध्ये तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करायला नको, जर तुम्ही शॉर्ट टर्म पर्पजने तुम्ही जर करत असाल तर. तर जसं मी सुरुवात केली होती तर मी तुम्हाला सांगतो 50 स्टॉक्स असतात आपल्या निफ्टी 50मध्ये. त्याच्यामधले असे स्टॉक्स काढले की ज्यांचं व्हॅल्यू 100 रुपीजपेक्षा कमी आहे ते स्टॉक रिमूव्ह करून टाकले. असे स्टॉक्स काढले की ज्यांची 3,000च्या वरती कॉस्ट येते ते रिमूव्ह करून टाकले. ठीक आहे. थर्डली असे स्टॉक्स मी त्याच्यातून रिमूव्ह केले की ज्यांचा डेट टू इक्विटी रेशो हायर आहे. अगेन मग ते सेक्टरवरती डिपेंड करतं. एवढं सगळं तुम्ही रिड्यूस केल्यानंतर यू विल कम डाऊन टू 20-25 स्टॉक्स. जे 25 स्टॉक्सचा फक्त डे इन डे आउट स्टडी करायचा. मग तुमची मास्टरी तर 20 ते 25 स्टॉक्सवरती होऊन जाते. जर तुम्ही त्या तेवढ्या स्टॉक्सला जर तुम्ही बघणार असाल तर तुमची मास्टरी बेसिकली त्या 25 स्टॉक्सवरती होते. तुम्ही त्याच्यामध्ये पोझिशनल सुद्धा कॉल्स तुमच्या एंडने स्वतःच्या एंडने पण तुम्ही काढू शकता. इंट्राडेचे कॉल सुद्धा तुम्ही काढू शकता, कारण की तुम्ही त्याच्या लेवल्स डे इन डे आउट बघताय. तर 20-25 स्टॉक्सची एक लिस्ट बनवायची, त्या लिस्टवरतीच आपण काम करायचं. ठीक आहे. आयडियली जर समजा तुमच्याकडे टाईम नसेल किंवा आयडियली जर समजा तुम्ही पूर्ण सगळं स्वतःच्या हाताने करायचं म्हणत असाल तर आता तर असे गोष्टी आलेल्या, आता तर असे प्रोडक्ट आले की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला पण काही करायचं नाही आहे. यू जस्ट नीड टू स्टे इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंगर ड्युरेशन. बाकी छोटे छोटे जे तुम्हाला बेनिफिट्स मिळत असतात इंट्राडेचे, ते छोटे छोटे बेनिफिट्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर मी आपल्या दुसऱ्या टॉपिकवरती मूव्ह करतो. हे केलं का डाउनलोड? नाही, डाउनलोड करून ठेवायचं. इथून हे
हे दोन उपाय हे दोन पाहिजे आपल्याला. आणि दुसरं ऑलरेडी आहे. हम्म. ठीक आहे. विजिबल आहे सगळ्यांना हे ऑनलाईन? ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला आत्ता पोर्टफोलिओ कसं बनवायचं, बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला आत्ता आले की पोर्टफोलिओ कसा बनवायचा, किती पर्सेंट ॲलोकेशन पाहिजे, कुठल्या स्टॉक्समध्ये किती पर्सेंट इन्व्हेस्टेड पाहिजे, हे मी तुम्हाला आता मॅन्युअली सांगितलं की तुम्ही मॅन्युअली तुमच्या लेवलला मेंटेन करू शकता. बट बिकॉज ऑफ ॲडव्हान्समेंट इन दी मार्केट आता असे पण काही स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट्स आलेले की ज्याच्यामध्ये यू जस्ट नीड टू स्टे इन्व्हेस्टेड. बाकी तुमचा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा ॲक्टिव्ह पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, जे मी थोड्या वेळापूर्वी बोललो की ॲक्टिव्हली तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करायचा, ते तुमचं ऑटो मॅनेज केलं जातं या प्रोडक्टच्या थ्रू. जसं आपला हा प्रोडक्ट आहे इंटेलिजंट ॲडवायझरी पोर्टफोलिओ. या प्रोडक्टमध्ये स्टॉक पिकिंगसुद्धा तो प्रोडक्टच करतो आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युशन जे तुमच्या अकाउंटमध्ये ते एक्झिक्युशनसुद्धा हा प्रोडक्टच करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या एंडने स्टॉक पिकिंग करण्याची, म्हणजे जो रिसर्च स्टडी जो आपण करतो तो रिसर्च स्टडी वगैरे करण्याची पण आवश्यकता नाही आहे. त्याचं स्टॉक पिकिंगसुद्धा तो प्रोडक्ट किंवा त्याचा फंड मॅनेजर जो आहे तो फंड मॅनेजर पण करतो. दीज आर रेप्युटेड फंड मॅनेजर्स. RIA म्हणून एक कॉन्सेप्ट आलेली, PMS बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल की सेबी बरोबर PMS रजिस्टर करायला लागतं. तसं RIA म्हणून जे ते सुद्धा सेबी बरोबर रजिस्टर करायला लागतं. RIA म्हणजे रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. ठीक आहे. RIAs आर बेसिकली ओनली फॉर इन्व्हेस्टमेंटचे जे पोर्टफोलिओज असतात स्मॉल तिकीट साईजचे, ते इन्व्हेस्टमेंटचे पोर्टफोलिओज हे क्रिएट करतात आणि रेप्युटेड फंड मॅनेजर्स त्याच्यामध्ये असतात. जसं आपला एक जो फंड आहे त्याच्यामध्ये अल्फा ब्ल्यूचिप त्याचं नाव आहे, त्याचे जे फंड मॅनेजर आहे त्यांनी ॲक्सिस AMCचा सेटअप केलेला आहे, पंकज मुरारका म्हणून. ठीक आहे. ॲक्सिसमधले जसे 2 म्युच्युअल फंड तुम्ही बऱ्याचशा लोकांनी ऐकले असतील की लॉंग टर्म इक्विटी फंड जो आपला ELSS आहे, तो प्रोडक्ट इज डिझाईन बाय मिस्टर पंकज मुरारका. ॲक्सिसचा ब्ल्यूचिप फंड तुम्ही ऐकला असेल, ॲक्सिस ब्ल्यूचिप फंड जो आहे तो ब्ल्यूचिप फंड एंटायरली प्रोडक्ट पूर्ण डिझाईन केलेलं आहे पंकज मुरारका सरांनी. तर हे असे फंड मॅनेजर्स ज्यांना मोर दॅन 30-35 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे स्टॉक मार्केटचा, दीज पोर्टफोलिओ मॅनेजर्स विल बी मॅनेजिंग युअर पोर्टफोलिओ इंडिव्हिज्युअली. ठीक आहे. या पोर्टफोलिओमध्ये बेसिक थीम तुम्हाला मी सांगतो. या पोर्टफोलिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही एका सेक्टरमध्ये 30% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. या पोर्टफोलिओमध्ये तसंच होतं. कुठल्याही एका सेक्टरमध्ये 30% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट होत नाही. कुठल्याही एका स्टॉकमध्ये 10% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट होत नाही ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. ठीक आहे. कुठल्याही पॉईंट ऑफ टाईमवरती तुम्ही जर बघाल तर इन्व्हेस्टेड व्हॅल्यू तुम्हाला कधी कुठल्या स्टॉकमध्ये 10% पेक्षा जास्त दिसणार नाही. प्युअरली इक्विटी डिलिव्हरीमध्ये काम होतं. झिरो एक्सपोजरवरती काम होतं. जेवढा फंड असेल, जेवढ्या फंडसाठी तुम्ही सांगितलं तेवढा फंड तुम्हाला पार्क करायला लागतो, तेवढ्या फंडमध्येच बाईंग आणि सेलिंग केलं जातं. ठीक आहे. तर जे मेजर पिटफॉल्स असतात लॉसेस होण्याचे, जसं एक्सपोजरवरती काम केलं किंवा इंट्राडे प्रोडक्टमध्ये काम केलं किंवा डेरिव्हेटिव्हच्या प्रोडक्टमध्ये काम केलं, तर तशा कुठल्याही गोष्टीमध्ये हा काम करत नाही. ठीक आहे. प्युअर डिलिव्हरी बेस्डचं काम होतं. एंटायरली डिझाईन फॉर क्लायंट्स ओनली. याच्यामध्ये क्लायंट्स बेनिफिट जे आहेत ते जास्ती आहे, कारण की याच्यामध्ये डिलिव्हरीमध्ये काम होतं प्युअरली. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण. रेंज ऑफ, जसं मी तुम्हाला सांगितलं, 100% ऑटोमेटेड ॲडवाइस बाय RIA अँड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट प्रोसेस. 24/7 मॉनिटरिंग द पोर्टफोलिओ. तुम्ही तुमच्या ॲपमध्ये 24/7 तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही मॉनिटर करू शकता. ठीक आहे. काय चाललंय, काय इन्व्हेस्टेड आहे. IAP@motilal याच्यावरती तुम्ही एकदा इन्व्हेस्ट झाला की त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्टॉक स्पेसिफिक पण क्वेरीज टाकू शकता. स्टॉक स्पेसिफिक म्हणजे वाय यू हॅव बॉट दिस XYZ स्टॉक, किंवा तुम्ही या स्टॉकवरून प्रॉफिट बुक का केलं, तर तुम्ही त्याचे इन्व्हेस्टमेंट क्रिडेन्शियल्स पण तुम्ही त्यांच्याकडून मागून घेऊ शकता. टाईम टू टाईम त्याचं 24/7 असल्यामुळे तुम्ही टाईम टू टाईम त्याच्यामध्ये रिव्ह्यू करू शकता. ठीक आहे. आता सध्या आपल्याकडे एवढे रजिस्टर्ड RIAs आहे: नार्नोलिया इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, अबाकस स्मार्ट ॲसेट मॅनेजमेंट LLP, अल्फा पोर्टफोलिओ जो आपला आहे तो रेनायसन्स स्मार्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, विवेकम फायनान्शियल चे काही पोर्टफोलिओ आपल्याकडे, आणि ओपन क्यू जो कॉन्टॅक्ट कॅपिटल आहे त्याचा ओपन क्यू MNC म्हणून आपल्याकडे पोर्टफोलिओज आहे. तर सो फार वी हॅव गॉट 5 RIAs रजिस्टर्ड विथ अस विथ 9 पोर्टफोलिओज. टोटल 9 पोर्टफोलिओज आहे. प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये डिफरंट थीम आहे. थीम वाईज पोर्टफोलिओज आहे. मग ॲज पर युअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट किंवा ॲज अन ॲडवायझर वी विल रेकमेंड यू की तुमच्या प्रोफाईलच्या हिशोबाने विच पोर्टफोलिओ यू शुड बी इन्व्हेस्टेड, म्हणजे रिस्क ॲपेटाईट तुमचा किती आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही त्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. These are the 9 portfolios which we have: Abacus, FlexiCap, Industry Champ,
झोडियाक, NS मिड अँड स्मॉल कॅप, प्राईम, NS 5T इंटू 5T, दिस इज 5 ट्रिलियन इंटू 5 ट्रिलियन, म्हणजे 10 ट्रिलियन इकॉनॉमी जी आपण म्हणतो ना की इंडिया विल बी अ 10 ट्रिलियन इकॉनॉमी. तर 10 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी कुठले ड्रायव्हर्स असतील, त्याच्यामध्ये कुठले फॅक्टर्स असतील की ज्याच्यामुळे 10 ट्रिलियन इकॉनॉमी जाईल, त्या स्टॉक्समध्ये हा इन्व्हेस्ट करतो. इट इज अगेन अ लॉंग टर्म पोर्टफोलिओ. फनटेक, अल्फा ब्ल्यू चिप आणि ओपन क्यू MNC असे आपले 9 पोर्टफोलिओ सध्या लाईव्ह आहेत. प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला कमी जास्त रिटर्न्स आहेत, पण ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही चेक कराल तर तुम्हाला 18% टू 22% CAGR साधारण आपण क्लेम करतो की 18% टू 22%चा CAGR तुम्हाला मिळेल. बारिंग लास्ट इयर जर समजा, त्याच्या लास्ट इयरचे जर तुम्ही बघाल तर देअर आर पोर्टफोलिओज की ज्याच्यामध्ये आपल्याला 44%, 50% असे पण रिटर्न्स मिळालेले आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलो, हा फनटेक जो आहे हा आपला ओल्डेस्ट पोर्टफोलिओ आहे. इफ वन वुड हॅव इन्व्हेस्टेड, सप्टेंबर 2019 मध्ये स्टार्ट झालाय बेसिकली, ऑक्टोबर 2019 मध्ये स्टार्ट झालाय बेसिकली हा. जर स्टार्टिंगला ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले त्यांचं पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन इट इज मोर दॅन 3.8 टाइम्स नाव. म्हणजे आता करंट मार्केट सिनेरियोमध्ये सुद्धा 3.8 टाइम्स झालेला आहे विदिन अ स्पॅन ऑफ 3 इयर्स. ठीक आहे. हां, तर रिटर्न्स जे आहेत ते याचे 3.8 टाइम्सचे रिटर्न मी सांगितले, बट आय कॅनॉट क्लेम की सेम रिटर्न्स तुम्हाला पुढे मिळतील. इट वॉज ओनली बिकॉज ऑफ तो कोविडची जी रॅली आली होती, त्या रॅलीमध्ये तर एंटायरली मार्केटमध्येच रॅली झाली होती. तर मार्केट 2 टाइम्स वाढले, तर मग त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हा 3.8 टाइम्सचा रिटर्न याने दिलेला आहे. ठीक आहे. तसंच आपलं आता याच्यामध्ये डिफरंट थीम्स जसं मी म्हणलो, तर डिफरंट थीम्स तुम्हाला मी एकदा सांगतो. झोडियाक, NS इंडस्ट्री चॅम्प, 5T इंटू 5T, अल्फा ब्ल्यू चिप, हे जे 4 पोर्टफोलिओज आहे ना, हे 4 पोर्टफोलिओज लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे पोर्टफोलिओज आहे. यांचा जे रिस्क आहे, रिस्क वुड बी मॉडरेट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मार्केट डाऊनसाईड जरी गेलं ना तरी सुद्धा या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला डाऊनसाईड दिसणार नाही. अपसाईड मार्केटला ऑफकोर्स स्टॉक पिकिंग जी आहे, स्टॉक पिकिंग तुफान असल्यामुळे रिटर्न सध्या जोरदार रिटर्न्स तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकाल. जसं फॉर एक्झाम्पल अल्फा ब्ल्यू चिप या वर्षीचा आपला हायएस्ट परफॉर्मिंग पोर्टफोलिओ, अप्रॉक्सिमेटली 34%चा रिटर्न दिलेला आहे या पोर्टफोलिओने या फायनान्शियल इयरमध्ये. म्हणजे 9 to 10 मंथच्या पिरियडमध्ये साधारण 34% पर्यंतचे सुद्धा रिटर्न्स तुम्ही पोर्टफोलिओजमध्ये बघू शकाल. इंडस्ट्री चॅम्प जसं मी नावच सजेस्ट करतं की प्रत्येक इंडस्ट्रीमधले जे चॅम्पियन शेअर्स आहे ते त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या शेअर्समध्ये मग डिपेंडिंग अपॉन सिनॅरिओज, त्या सिनॅरिओच्या हिशोबाने दे इन्व्हेस्ट इन टू दोज स्टॉक्स. तर तो एक पोर्टफोलिओ आपला. झोडियाक जो मी म्हटलो, हा झोडियाक पूर्णपणे मॉडरेट आणि डिफेन्सिव्ह पोर्टफोलिओ. झोडियाक इज लाईक नेक्स्ट टू निफ्टी बीज. ठीक आहे. निफ्टी बीज बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. तर निफ्टी 50 मधले 12 स्टॉक आयडेंटिफाय करतो आणि त्या 12 स्टॉक्समध्ये आयडेंटिकल 8% इन्व्हेस्टमेंट इन ईच स्टॉक्स. म्हणजे 12 96%ची इन्व्हेस्टमेंट ती होते. 4% जे रिमेनिंग राहतं ते निफ्टी बीजमध्ये करतो. ठीक आहे. तर निफ्टी 50 त्याचा बेसिकली बेंचमार्क आहे. तर निफ्टी 50च्या कम्पॅरिझनमध्ये हा रिटर्न देणार आहे. याचे रिटर्न्स कम्पॅरेटिव्ह टू अल्फा ब्ल्यू चिप किंवा फनटेक किंवा इंडस्ट्री चॅम्प कम्पॅरेटिव्हली तुम्हाला कमी दिसतील, बट इट्स अ व्हेरी डिफेन्सिव्ह पोर्टफोलिओ. ज्यांचे रिटायरमेंट फंड्स असतील किंवा ज्यांना आता रिस्क घ्यायची नाही आहे, मॉडरेट रिस्कवाले, दे शुड स्टे इन्व्हेस्टेड, दे शुड इन्व्हेस्ट इन टू झोडियाक. समजा बेंचमार्कने 7, जसं या वर्षीचं सांगतो, बेंचमार्क जर समजा 7%चा रिटर्न दिला असेल ना, तर या पोर्टफोलिओने 16%चा रिटर्न दिलेला आहे साधारण. म्हणजे याचा अल्फा सगळ्यांना माहिती आहे. अल्फा अल्फा कशाला म्हणतो आपण? अल्फा म्हणजे काय असतो अल्फा सर? काय काय? फर्स्ट मोर्स. अल्फा मॅन. नाही, मार्केट सिनेरिओमध्ये म्हणतोय मी. अल्फा म्हणजे बेसिकली काय असतं, बेंचमार्कच्या अगेन्स्ट तुमच्या पोर्टफोलिओने किती रिटर्न दिलेला आहे त्याचा जो डिफरन्स असतो ना, दॅट इज कॉल्ड एज अल्फा. जसं फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला झोडियाकचं सांगितलं की झोडियाकचा बेंचमार्क जो आहे तो निफ्टी 50 आहे. जर समजा तो 7%, 7.5%चा रिटर्न असेल आणि झोडियाकने जर माझा 14%चा रिटर्न दिलेला आहे किंवा 14.5%चा रिटर्न दिलेला आहे, तर 14.5% मायनस बेंचमार्कचा रिटर्न 7%, हा केल्यानंतर जी व्हॅल्यू येते दॅट इज युअर अल्फा. म्हणजे बेंचमार्कपेक्षा किती पर्सेंटने जास्त रिटर्न दिलेला आहे त्याला अल्फा म्हटलं जातं. ठीक आहे. तर तुम्ही कंपॅरिझन ज्यावेळेस कराल तुमच्या पोर्टफोलिओच्या रिटर्न्सची, तेव्हा आयडियली इट शुड बी कम्पेअर्ड विथ दी बेंचमार्क. याचा बेंचमार्क काय, बेंचमार्कच्या अगेन्स्ट यांनी किती रिटर्न दिलेलं आहे. तर जसं मी तुम्हाला झोडियाकचं म्हटलं की झोडियाकचा बेंचमार्क जो आहे तो डबल आहे. म्हणजे
जर समजा 7% निफ्टी 50 मध्ये रॅली आली असेल तर तुम्हाला झोडियाकमध्ये 14% 15% या रेंजमध्ये तुम्हाला रिटर्न दिसतील. ठीक आहे. सेम वे अल्फा ब्ल्यू चिप जो आहे त्याचा निफ्टी 200 आहे. तर समजा निफ्टी 200 इंडेक्स म्हणतोय मी, या इंडेक्सने जर समजा 11% रिटर्न दिला असेल तर हा साधारण 28% 29% असा रिटर्न दिसतो. सॉरी 16%च्या अगेन्स्ट 28% दिसतो, म्हणजे साधारण 10%च्या आसपासचा त्याचा अल्फा आहे. 2019-20 मध्ये जर तुम्ही फनटेक बघाल ना तर फनटेकचा अल्फा होता 44%चा. त्याचा BSE 500 त्याचा बेंचमार्क आहे. BSE 500 30% वाढला असेल ना तर हा 85% 90% असा पण इन्क्रीज झालेला आहे बऱ्याचशा पोर्टफोलिओमध्ये. ठीक आहे. हे पोर्टफोलिओज युनिकली बनवले जातात इंडिव्हिज्युअल क्लायंटसाठी. युनिक मी याच्यासाठी म्हटलो की समजा मी आज इन्व्हेस्टमेंट करतोय तर आज माझ्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक बाय केले जातील ना ते 2 महिन्यानंतर इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या क्लायंटमध्ये सेम स्टॉक नसतील. वाय? कारण की 2 महिन्यानंतर त्याचे जे स्टॉक्सचे जे व्हॅल्युएशन आहे ते जर समजा ऑलरेडी इन्क्रीज झाले असतील तर ओव्हर व्हॅल्यूडला तो इन्व्हेस्ट नाही करणार. तो त्या टाइम फ्रेममध्ये त्यावेळेस जे बेस्ट व्हॅल्यूड स्टॉक आहे त्या बेस्ट व्हॅल्यूड स्टॉक्समध्ये तो इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर त्याच्यामुळे मार्केट अपसाईड डाऊनसाईडचा जो इम्पॅक्ट येतो तो इम्पॅक्ट तुम्हाला या पोर्टफोलिओजवरती नाही दिसणार. ठीक आहे. याच्यामध्ये हा एक ओपन क्यू MNC म्हणून आहे. इट हॅज ऑल्सो गिवन गुड रिटर्न्स, बट आम्ही आयडियली हा सगळ्यांना रेकमेंड नाही करत, कारण की इट ओनली इन्व्हेस्ट इन टू MNC स्टॉक्स. तर त्याचा जो हिंदीमध्ये काय म्हणतात त्याचा दायरा जो आहे तो लिमिटेड टू MNC स्टॉक्स आहे. ठीक आहे. इट हॅज गिवन गुड रिटर्न्स, पण तो फक्त लिमिटेड टू MNC आहे. म्हणून तुम्ही जर करत असाल तर तो कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही कराल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट मिळतील. ठीक आहे. इथे या पोर्टफोलिओमध्ये लॉक इन पिरियड जो आहे तो लॉक इन पिरियड नाही आहे बिलकुल. तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केलं आणि उद्या तुम्हाला विड्रॉ करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट डे सुद्धा विड्रॉ करू शकता. तर तुम्हाला लिक्विडिटीचा बेनिफिट आहे त्याच्यामध्ये. देर इज नो एक्झिट लोड इन दिस पोर्टफोलिओज. ओनली इंडियन मार्केट, US मार्केटमध्ये नाही, ओनली इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होईल. ठीक आहे. आपण आता याच्यामध्ये काय करूया, 9 पोर्टफोलिओज आहे. 9 पोर्टफोलिओजपैकी मी तुम्हाला झोडियाक आत्ता एक्सप्लेन केलेला आहे, इंडस्ट्रीच्या आत्ता एक्सप्लेन केलेला आहे. आपण आत्ताच्या करंट मार्केट सिनेरिओमध्ये ना बेसिकली आपण 2 पोर्टफोलिओज रेकमेंड करतोय. एक हा अबाकस म्हणून पोर्टफोलिओ रेकमेंड करतोय. तुमच्यापैकी किती लोकांनी सुनील सिंघानियांचं नाव ऐकलंय? सुनील सिंघानिया व्हेरी रेप्युटेड फंड मॅनेजर. सुनील सिंघानिया म्हणजे इंडियामध्ये जेवढे फंड मॅनेजर्स आहेत ना तेवढे सगळे फंड मॅनेजर्स फॉलो मिस्टर सुनील सिंघानिया. ठीक आहे. तर अबाकस म्हणून त्यांची एक कंपनी तुम्ही ऑनलाईन सुद्धा सर्च करू शकता. अबाकस म्हणून त्यांचा स्वतःचा PMS पण आहे. आपल्याकडे आता फ्लेक्सी कॅप त्यांचा एक पोर्टफोलिओ आलेला आहे. त्याची तिकीट साईज 5 लाख रुपीजची आहे. 20-22% इन्व्हेस्टमेंट आपण एक्सपेक्ट 20-22% रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता त्याच्यामध्ये. हा मल्टी कॅप पोर्टफोलिओ, याच्यामध्ये मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप तिन्ही सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाईल. म्हणजे तुमचं बेसिकली पूर्ण मार्केट कव्हर होतं याच्यामध्ये. मिड कॅप, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप तिन्ही कॅप्स तुमचे आले म्हणजे तुमचं पूर्ण मार्केट कव्हर झालं याच्यात. ठीक आहे. पीपल फॉलो सुनील सिंघानिया. त्यांचे रिटर्न सुद्धा जर तुम्ही बघाल तर ओव्हरऑल रिटर्न सुद्धा त्यांच्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओजवरती त्यांच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला दिसतील. तर एक्झिस्टिंग रिटर्न सुद्धा त्यांचे चांगले. व्हेरी रेप्युटेड नेम. मी थीम सांगली तुम्हाला आता अबाकसची. पुढेच नाही सर डायरेक्टली. हां, एक मिनिट. हां, टॉप इन्व्हेस्टमेंट अप टू 25 स्टॉक्स प्रिडॉमिनेंटली विदिन टॉप 250 कंपनीज बाय मार्केट कॅप. तर मार्केट कॅपच्या ज्या 250 कंपनीज असतील 250 कंपनीज प्रिडॉमिनेंटली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल तो. व्हेरियस फिल्टर्सच्या थ्रू आयडेंटिफाय करतील स्टॉक्स बेस्ड ऑन मॅनेजमेंट, क्वालिटी. QGLP कोणाला माहिती? आपलं मोतीलाल ओसवालचा एक थीम फॉर इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटच्या थीमसाठी एक प्रोसेस आहे आपली QGLP. विशाल क्या है QGLP का लॉन्ग फॉर्म? क्वालिटी, ग्रोथ, लॉन्जिटिव्हिटी, प्रॉफिट. ठीक आहे. तर या चार पॅरामीटर्सवरती आपण आपली रिसर्च टीम जी आहे मोतीलाल ओसवालची ती स्टॉक आयडेंटिफाय करते. ठीक आहे. क्वालिटी म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये काय क्वालिटी ऑफ कंपनी आहे ती, म्हणजे त्याच्यामध्ये टॉप लाईन ग्रोथ किती करतोय, बॉटम लाईन ग्रोथ किती करतोय, डेट टू इक्विटी रेशो किती आहे, मार्जिन्स किती आहे. तर हे पूर्ण फंडामेंटल्स जे त्या क्वालिटीमध्ये पूर्ण कव्हर केले जातं. लॉन्जिटिव्हिटीमध्ये कंटिन्युएशन ऑफ बिझनेस जो असतो तो बेसिकली हे केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल नाव मोतीलाल ओसवाल इज 35 इयर्स ओल्ड कंपनी. ठीक आहे. तर आता मोतीलालजींची जी नेक्स्ट जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन इज ऑल्सो इन टू
सेम इंडस्ट्री नाव. ही इज टेकिंग केअर ऑफ म्युच्युअल फंड AMCचा जो आहे बिझनेस तो बेसिकली ते टेक केअर करतात मिस्टर प्रतीक ओसवाल. तर जसं 35 इयर्स मोतीलालजींनी सांभाळले तसं नेक्स्ट 35 इयर्स हिज सन इज गोइंग टू टेक केअर ऑफ इट. दॅट मीन्स 70-75 वर्ष तरी कमीत कमी आपली कंपनी अजून आहे त्याच्यामध्ये पुढे बिझनेसमध्ये असणार आहे. तर लॉन्जिटिव्हिटी जी आहे ती त्याच्यामध्ये हे केली जाते. ग्रोथचं मी तुम्हाला सांगितलं. प्राईजमध्ये आत्ता काय व्हॅल्युएशनला आहे म्हणजे प्राइसिंग किती बेटर व्हॅल्यूड आहे त्याच्या हिशोबाने आपण फॉलो करतो. तसंच यांचं सुद्धा एक स्ट्रॅटेजी, त्या स्ट्रॅटेजीमध्ये ते क्वालिटी कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉलो करते की नाही, सेक्टरमध्ये हेडविंड काय, इन डेप्थ रिसर्च पूर्ण केला जातो, बॉटम ऑफ फंडामेंटल अप्रोच जो मी तुम्हाला सांगितलं, फक्त वर्ड्स चेंज झाले, बाकी सेम पद्धतीने त्याच्यामध्ये केलं जातं. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असतो अप टू 25 कंपनीज विथ रिस्क मॅनेजमेंट, सिंगल स्टॉक एक्सपोजर आयडियली लेस दॅन 10%, मॅक्स सेक्टर एक्सपोजर इज ॲट 30%. तर या प्रोडक्टमध्येच डिझाईन्ड आहे की कुठल्याही सेक्टरमध्ये 30% जास्त इन्व्हेस्टमेंट नाही होणार आणि कुठल्या एका स्टॉकमध्ये 10% जास्त इन्व्हेस्टमेंट नाही होणार. हे तेच त्याने सांगितलं आहे. जसं आपलं QGLP तसं त्यांचं हे मीट्स म्हणून आहे, म्हणजे ही इज हॅव्हिंग डिफरंट फंडा मीट्सवाला. हे सेक्टर अलोकेशन स्टॉक साधारण कुठले, जसं तुम्ही बघाल तर L&T, पॉलीकॅप, सन फार्मा, ICICI बँक, SBI आणि बाकी सेक्टर अलोकेशन पण त्यांनी दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या सेक्टर्समध्ये साधारण ते इन्व्हेस्टेड आहेत म्हणून. विवेकम नको खाली. झोडियाक मी आता तुम्हाला जस्ट एक्सप्लेन केला. रिसर्च फंडामेंटल, स्क्रीनिंग मॉडेल, सेक्टरल प्रेफरन्सेस, फायनान्शियल्स हे सगळे दिलेले बरोबर. डायरेक्टली अल्फाबेट चेक करा सर. वरती अजून वरती. हां, रेनायसन्स स्मार्ट टेक प्रायव्हेट लिमिटेड. रेनायसन्स PMS मध्ये सुद्धा खूप मोठं नाव आहे. मिस्टर पंकज मुरारका, जसं मी तुम्हाला म्हणतो, CEO को फाउंडर, 21 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन इक्विटी रिसर्च अँड फंडामेंटल फंड मॅनेजमेंट विथ क्रेडिबल ट्रॅक रेकॉर्ड्स. आता याच्यामध्ये ठीक आहे 2 बिलियनच्या वर त्यांचं पोर्टफोलिओ ते मॅनेज करतात. बिझनेस लीडर्स आयडेंटिफाय करतात, कंपनीज विथ डिओपोली मार्केट्स अँड एक्सपांडिंग पोर्टफोलिओ, सिलेक्शन ऑफ कंपनीज विथ रोबस्ट ग्रोथ, लीडर्स इन इमर्जिंग इंडस्ट्रीज, सुपिरियर इकॉनॉमिक व्हॅल्यू, मॅनेजमेंट और स्ट्रॅटेजी चेंज. जसं फर्स्ट पॉईंट जसं आहे कंपनीज विथ डिओपोली मार्केट अँड एक्सपांडिंग पोर्टफोलिओज, त्याच्यामध्ये 3 months बॅक ही हॅज आयडेंटिफाईड भारती एअरटेल. तर भारती एअरटेल का आयडेंटिफाय केला, कारण की टेलिकॉम सेक्टरमध्ये जसं पहिल्यांदा भरपूर सारे प्लेयर्स होते, तर तसं आता फक्त डिओपोली झालेली आहे. म्हणजे आयदर तुम्ही बघाल रिलायन्स जिओ किंवा भारती एअरटेल. बाय द वे, भारती एअरटेल इज दी फर्स्ट कंपनी टू रोल आउट 5G. दोन्ही कंपनीचं चाललं होतं बोलणं, पण भारती एअरटेलने सगळ्यात पहिल्यांदा 5G रोल आउट केलेलं आहे. तर डिओपोलीमध्ये काय बेनिफिट होतं की कंपनीज विल हॅव प्राइसिंग पॉवर. जसं तुम्ही बघाल तर दर 1-2 महिन्यामध्ये तुम्ही त्यांचे जे टॅरिफ्स आहेत त्या टॅरिफ्स ते इन्क्रीज करत चाललेले आहेत, बिकॉज त्यांना कुठलं कॉम्पिटिशन नाही आहे. तर दे आर हॅव्हिंग प्राइसिंग पॉवर नाव. तर प्राइसिंग पॉवर जर त्यांच्याकडे असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचा ग्रोथ होणार आहे. तर हा जो स्टॉक आहे आपला भारती एअरटेलचा, ही हॅज रेकमेंडेड ॲट 470-480 लेवल्स ॲज वेल. अजून सुद्धा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड केलेला आहे. सेम वेमध्ये टर्न अराउंड स्टोरी आम्ही याला म्हणतो बेसिकली, की हा टर्न अराउंड स्टोरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. जसं ICICI बँक, ज्यावेळेस चंदा कोचरचा तो इश्यू बाहेर आला होता त्यावेळेस ICICI बँक वेंट डाऊन टू 300-350 लेवल्स. तर ॲट दॅट टाइम ही हॅज स्टेटेड टू इन्व्हेस्ट इन दिस स्टॉक. कारण की त्यांचं काय लॉजिक होतं की एका इंडिव्हिज्युअलमुळे एंटायर पूर्ण बँक खराब होत नाही. तर अकॉर्डिंगली बँक हॅज ऑल्सो मेड चेंजेस. त्यांनी चंदा कोचरला साईडलाईन केलं आणि दे हॅव केम अप विथ अ न्यू CEO. आत्ताच्या डेटला इंडियामध्ये सगळ्यात जास्त लोन ग्रोथ जी ती ICICI बँकमध्ये. इट हॅज गॉट व्हेरी गुड सिस्टीम. क्रेडिट स्कोर, क्रेडिट रेटिंग जे चेक करतात ते प्रॉपरली चेक करून सगळ्या गोष्टी करून ते लोन्स प्रोव्हाइड करतात. सगळ्यात टफेस्ट सिनॅरिओज चेक करतात आणि मग ते लोन्स प्रोव्हाइड करतात. तर इट हॅज गॉट व्हेरी गुड सिस्टीम ॲज वेल. तर म्हणून ही हॅज रेकमेंडेड टू इन्व्हेस्ट अराउंड 380-390 लेवल. स्टील इज सेइंग दॅट 1500-1600 त्याचं टार्गेट असेल, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड आहे. देन ॲक्सिस बँक, जसं सिटी बँकची डील झाली आता ॲक्सिस बँकची, तर त्या सिटी बँकमध्ये ही इन्व्हेस्टेड, कारण की रिटेल ॲसेट जे होते सिटी बँकचे दॅट हॅज बीन परचेस बाय ॲक्सिस बँक. तर मग ॲक्सिस बँकमध्ये इन्व्हेस्टेड आहे. सुदर्शन केमिकल, मी जसं सकाळी आता बोलताना म्हणलो की तुम्ही स्पेशालिटी केमिकलमध्ये करू शकता, तर सुदर्शन केमिकल इज ऑल्सो आयडेंटिफाईड बाय मिस्टर पंकज मुरारका. तर बेसिकली काय आहे की या पोर्टफोलिओमध्ये ग्रोथ प्रॉस्पेक्ट, लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट होते, ब्लूचिप स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट होतेच, बट ॲट द सेम टाइम ही इज एबल टू आयडेंटिफाय टर्न अराउंड स्टोरीज. म्हणजे ॲट 300-350 लेवलला देर वर लॉट ऑफ पीपल हु आर सेइंग की नाही ICICI बँक अजून खराब आहे. ॲट दॅट टाइम ही
आस्क एव्हरीवन टू इन्व्हेस्ट इन टू ICICI बँक. जसं टेलिकॉम सेक्टर आपण आत्ता सगळे म्हणतोय की टेलिकॉम सेक्टर खूप छान आहे, बट 3 मंथ्स बॅक 4 मंथ्स बॅकच ही वॉज सेईंग की नाही टेलिकॉम इज गोइंग टू डू वेल बिकॉज ऑफ दिस सिनॅरिओ. म्हणजे हे सगळं व्हायच्या आधीच ते ही हॅज आयडेंटिफाईड. तर ही हॅज गॉट दॅट नॅक ऑफ पिकिंग अप द स्टॉक्स, पिकिंग अप द इंडस्ट्री, की जिथे टर्न अराउंड स्टोरी होऊ शकते. तर दॅट इज द फंड मॅनेजर ऑफ अल्फा ब्ल्यू चिप. इट इज गिव्हन आउटस्टँडिंग रिटर्न. म्हणजे या वर्षीचं तुम्ही बघाल ज्यावेळेस मार्केट आत्ता लोला होतं 16,500च्या रेंजला ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस सुद्धा हा पोर्टफोलिओ जो आहे ना तो 1%, 1.5% पॉझिटिव्हमध्ये होता. तर इवन इन डाऊनसाईड मार्केट ऑल्सो दिस हॅज गिव्हन गुड स्टेबिलिटी टू दी इन्व्हेस्टर्स. अपसाईड मार्केटमध्ये त्याचा जसं मी तुम्हाला म्हटलं की बेंचमार्कच्या अगेन्स्ट त्याचे रिटर्न जर तुम्ही बघाल ओव्हर अ पिरियड ऑफ 2 इयर्स 3 इयर्स 1.5 इयर्स टू 2 इयर्स तर बेंचमार्कच्या समोर याचे रिटर्न सुद्धा आउटस्टँडिंग आहे. तर दिस इज द पोर्टफोलिओ विच वी आर रेकमेंडिंग. हा रेकमेंड आम्ही याच्यासाठी करतोय की याच्यामध्ये रिस्क मॉडरेट आहे, म्हणजे हाय रिस्कवाला पोर्टफोलिओ नाही आहे. लो चर्निंगवाला पोर्टफोलिओ, खूप लो चर्निंग आहे, म्हणजे 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये एखादी चर्निंग होते त्याच्यामध्ये. तर खूप लो चर्निंगवाला पोर्टफोलिओ आहे. तर त्याच्यामुळे असं पण नाही की तुम्हाला चर्निंग याच्यामध्ये जास्त मिळणार आहे. सेकंडली बेंचमार्क जो आहे तो BSE 500चा आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही बेंचमार्कच्या समोर रिटर्न जर बघाल तर त्याचा अल्फा सुद्धा साधारण 7% टू 10%च्या रेंजमध्ये त्याचा अल्फा आहे साधारण. ठीक आहे. तर एनी इन्व्हेस्टर हु इज कमिंग न्यू इन टू द मार्केट, जसं आता थोड्यापूर्वी विचारलं की नवीन इन्व्हेस्टर कोणी असेल ही शुड गो फॉर दिस पर्टिक्युलर पोर्टफोलिओ. याच्यामध्ये तुम्हाला IIPचं बेनिफिट काय आहे की तुम्हाला ॲक्टिव्हली तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज नाही करायचा आहे. ज्यावेळेस मी स्वतः माझा पोर्टफोलिओ ॲक्टिव्हली मॅनेज करतो ना त्यावेळेस माझे इमोशन्स पण भरपूर असतात की हा स्टॉक चांगला आहे तर मी हा विकणार नाही. बट मॅथमॅटिकली किंवा लॉजिकली जर विचार केला तर लॉजिकली विचार करून तुम्हाला रिटर्न जास्त चांगले मिळू शकतात या पोर्टफोलिओजमध्ये. ठीक आहे. खाली काय स्ट्रॉंग फायनान्शियल ट्रेंड, स्ट्रॉंग बिझनेस मोड आहे ते बरोबर. 15 to 20 स्टॉक्स आहे, लॉंग टर्म ग्रोथ बिकम्स आहे खाली. दीज आर द स्टॉक्स आयडेंटिफाईड बाय भारती एअरटेल, जसं मी म्हटलो, ICICI बँक, रिलायन्स, सन फार्मा, HDFC लाईफ, आता लाईफ केअरमध्ये सांगितलं. SBI कार्ड, आता हा सुद्धा स्टॉक हॅज नॉट परफॉर्म वेल इन लास्ट कॅलेंडर इयर. बट मास्टर कार्ड किती लोकांना माहिती आहे? मास्टर कार्ड. तर जसं US साठी मास्टर कार्ड आहे ना तसं इंडियाचं हे SBIचं कार्ड आहे. त्यासारखं रिटर्न्स तुम्ही याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकाल लॉंगर ड्युरेशनमध्ये. आय एम नॉट सेईंग की तुम्हाला इमिडिएटली मिळतील, लॉंगर ड्युरेशनमध्ये तुम्ही ते बघू शकाल. ठीक आहे. सो दीज आर द स्टॉक्स. ॲक्सिस बँक पण मी आता तुम्हाला सांगितलं, HDFC बँक, HDFC लाईफ इन्शुरन्सच्या सेगमेंटमध्ये ऑलवेज गो विथ द स्टॉक विच आर हॅव्हिंग गुडविल. गुडविल मी काय म्हणतोय, गुडविल म्हणण्यापेक्षा ज्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो जास्त चांगला आहे त्या स्टॉक्समध्ये स्टे इन्व्हेस्टेड. तर HDFC इज क्वाईट अन ओल्ड नेम आणि दे हॅव गॉट गुडविल ॲज वेल. तर तुम्ही HDFC लाईफ याच्यामध्ये इन्व्हेस्टेड ऑलरेडी. ठीक आहे. बस आय थिंक हां त्याच्या आधी हे करू आपण म्युच्युअल फंड कम्पॅरिझन. हां, तर आम्ही काय केलं होतं, अल्फा ब्ल्यू चिप आम्ही रेकमेंड करतोय. तर अल्फा ब्ल्यू चिपचं कम्पॅरिझन जे आहे ना ते आम्ही मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्स आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स या दोन्ही याच्यामध्ये आम्ही कम्पॅरिझन केलेलं आहे. 1 मंथ, 3 मंथ्स, 6 मंथ्स, 1 इयर आणि 2 इयर्स या याच्यामध्ये कुठल्या पोर्टफोलिओने किती रिटर्न्स दिलेले आहेत ते तुम्हाला या एक्सेल शीटमध्ये दिसतील. जसं लार्ज कॅपचं तुम्ही जसं म्हटलं होतं, लार्ज कॅपमध्ये बघाल क्वांटचा लार्ज कॅप आता रिसेंटली आलेला आहे तर तो 3.46% आहे 1 मंथमध्ये. आपल्या पोर्टफोलिओ मायनसमध्ये दिलेला आहे, आपला पोर्टफोलिओ +0.90% पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत 1 मंथमध्ये. 3 मंथ्समध्ये बघाल तर अल्फा ब्ल्यू चिप हॅज गिवन 16% रिटर्न्स. 6 मंथ्समध्ये बघाल तर 7.8%चा रिटर्न दिलेला आहे, 1 इयरमध्ये 15.4%चा रिटर्न आणि 2 इयर्समध्ये 13.5%चा. दिज आर ॲब्सोल्यूट रिटर्न. 33%चा रिटर्न आहे. दिज आर ॲब्सोल्यूट रिटर्न्स. तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही बाकी सगळे म्युच्युअल फंड चेक करा विथ सेम टाइम ओरिजिन, 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, 1 इयर आणि 2 इयर्स. देर आर नॉट अ सिंगल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ विच हॅज गिवन बेटर रिटर्न्स दॅन अल्फा ब्ल्यू चिप. ठीक आहे. वी विल शेअर दिस एक्सेल शीट ॲज वेल.
तर तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकाल. हे लार्ज कॅप सेगमेंट जे म्हटलो, आता सेम फ्लेक्सी कॅपमध्ये पण बघाल. फ्लेक्सी कॅपमध्ये सुद्धा यू विल नॉट फाइंड एनी म्युच्युअल फंड विच हॅज गिवन बेटर रिटर्न दॅन अल्फा ब्लू चिप. ठीक आहे. का असेल पण असं हे, म्हणजे म्युच्युअल फंडपेक्षा बेटर रिटर्न का असतील याचे? फर्स्ट थिंग ऍक्टिव्हली मॅनेज करताय. सेकंड, मार्केट कॅप चांगले असलेल्या कंपन्यांमध्ये invest मग ते तर म्युच्युअल फंडमध्ये पण आहे ना लार्ज. EM काय हम्म? EM काय 350-400 करोड. 350-400 करोड म्हणजे आपल्या इथून मोतीलाल ओसवालमधून. RIES कॅन रजिस्टर्ड विथ अदर ब्रोकर्स ॲज वेल. तर आपल्या मोतीलाल ओसवालमधून 350-400 करोडचा विदिन स्पॅन ऑफ 1.5 years. अजून नाही, पण मग त्याच्यामध्ये मग क्वांट वांट जरी बघाल तर ते सुद्धा लो याच्यातलेच आहे ना, म्हणजे एम त्यांचा पण कमी आहेच की तरी सुद्धा. हम्म? हां. नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इज अ कॉम्बिनेशन ऑफ 50 to 80 स्टॉक्स. 50 ते 80 स्टॉक्सचा कॉम्बिनेशनचा एक फंड क्रिएट होतो. तो बाय करताना डिवायडेड त्याचं टोटल कॉस्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स अशी तुमची NAV येते. ठीक आहे. कॉस्ट वॉस्ट बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यातून मायनस करून वगैरे सगळं असतं, त्याची तुमची NAV येते. आता 50 ते 80 स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड आहे. तर मग समजा एक स्टॉक वरती गेला आणि दुसरा स्टॉक खाली असेल, म्हणजे समजा एक स्टॉक कन्सिडर करा की 40 स्टॉक्स जे आहेत 80 पैकी ते 1% पॉझिटिव्हमध्ये, बट रिमेनिंग जे 40 स्टॉक आहे ते निगेटिव्हमध्ये 0.50%, 0.75% निगेटिव्हमध्ये. तर नेट ऑफ केल्यानंतर जी व्हॅल्यू होते ना, त्या व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ युनिट्स केलं जातं. तर त्याच्यामुळे NAVs जे आहेत ते NAVs एवढे वाढत नाही म्युच्युअल फंडचे, बिकॉज इट इज ओव्हर डायव्हर्सिफाईड. 40 to 80 स्टॉक्समध्ये गेलेले. दॅट इज द रिझन मी तुम्हाला म्हटलो की तुम्ही जर समजा म्युच्युअल फंडमध्ये करायचं असेल तर तुम्ही SIPच्या रूटच्या थ्रू करा, कारण की NAV मधलं जे हे जे फ्लक्च्युएशन जे आहेत ते मोठे नाही होणार. NAV मध्ये तुमचं 4.5 मोठा असेल, जर ICICI मल्टी कॅप जर फंड असेल कोणाकडे, तर त्याचे NAV ऑलरेडी 505 आहे. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला ₹5-10 मे बी डिफरन्स दिसू शकतो ओव्हर अ पिरियड ऑफ 1 month. ठीक आहे. बट इथे काय आहे की या पोर्टफोलिओमध्ये नॉट ओनली अबाउट अल्फा ब्लू चिप, बट कुठलाही IIPचा पोर्टफोलिओ तुम्ही बघाल ना, त्याच्यामध्ये 12 स्टॉक्स ते 16 स्टॉक्स किंवा मॅक्सिमम 25 स्टॉक्स पर्यंत इन्व्हेस्टेड आहे. 25 स्टॉक फक्त इन्व्हेस्ट केलेले आहे. तर या 25 स्टॉकमध्ये काय झालं, सेक्टर अलोकेशन केलेले 30% पेक्षा जास्त होणार नाही आणि स्टॉक स्पेसिफिक सुद्धा 10% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट होणार नाही. तर तुमचं डायव्हर्सिफिकेशन तर आहेच ॲज फार ॲज सेक्टर्स आर कन्सर्न, बट ॲट द सेम टाइम स्टॉकचं कॉन्सन्ट्रेशन पण आहे. 12 ते 16 स्टॉक्स किंवा हायर साईडला 25 स्टॉक्स असे इन्व्हेस्टेड असल्यामुळे तुम्हाला इथे रिटर्न्स कंपॅरेटिव्ह टू म्युच्युअल फंड्स तुम्हाला इथे रिटर्न्स चांगले दिसतील. म्युच्युअल फंड ऑन अन ॲव्हरेज यू कॅन एक्सपेक्ट 11% to 12% CAGR ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years. इथे तुम्ही 3 years to 5 yearsच्या टाइम फ्रेममध्ये जरी बघाल ना, तरी सुद्धा तुमचा 20-22% CAGR तुम्ही याच्यामध्ये एक्सपेक्ट करू शकता. अल्फा ब्लूची म्हणा किंवा दुसरा कुठला आपला IIP जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता रिटर्न्स. तो मेजर डिफरन्स जो आहे की वाय दीज पोर्टफोलिओज आर डुईंग बेटर दॅन म्युच्युअल फंड इज दिस. पण अगेन म्हणजे मी हे सांगताना असं म्हणत नाही की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नका करू. म्युच्युअल फंड प्रत्येक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट जो आहे ना, त्याचा पर्पज डिफरंट असतो. तर म्युच्युअल फंडचा पर्पज डिफरंट आहे. म्युच्युअल फंड तुम्ही SIPच्या रूटच्या थ्रू करा, जिथे तुम्ही रिटायरमेंट बेनिफिट्सवरती जास्त फोकस करा. मी हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत राहिले, दर महिन्याला माझी इन्व्हेस्टमेंट होत राहणार, डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट होत राहिले, स्पेसिफिक डेटला स्पेसिफिक अमाऊंट माझी डिडक्ट होत राहणार. म्हणजे मला त्याच्यासाठी काही मॅन्युअली काही करायचं नाहीये, मी दर महिन्याला जाऊन काही करणार नाहीये. तर त्याचा पर्पज इज एंटायरली डिफरंट आणि या इन्व्हेस्टमेंटचा पर्पज इज एंटायरली डिफरंट. दिस कॅन गिव्ह यू 3 years 5 years टाइम फ्रेममध्ये तुम्हाला इथे इल्ड चांगले मिळू शकता ॲज कम्पेअर टू म्युच्युअल फंड्स. जसं आता हे म्युच्युअल फंडचं कम्पॅरिझन दाखवलं ना, तसं मी तुम्हाला जस्ट एक पोर्टफोलिओ 1-2 पोर्टफोलिओज तुम्हाला मी शेअर करतो की ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहोत. आम्ही ऑफकोर्स क्लायंटचं नाव हे केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे खाली असं. हां, हा साधारण पोर्टफोलिओ आहे. तुम्हाला पोर्टफोलिओ रिपोर्ट तुम्ही जाल ना, त्यावेळेस तुम्हाला पोर्टफोलिओ पूर्ण दिसेल आहे. हा अल्फा ब्लू चिप आहे, दीपक फर्टिलायझर, शॉपर स्टॉप, L&T, SBI कार्ड, कमिन्स इंडिया, ICICI बँक, ABFRL, ॲक्सिस बँक, क्रॉम्प्टन, झील, अपोलो हॉस्पिटल, कोटक. तुम्ही कुठलेही स्टॉक, सगळे स्टॉक्स बघा याच्यामध्ये, ऑल द स्टॉक्स आर डुईंग वेल.
लिक्विड बीजमध्ये इन्व्हेस्टेड आहे बिकॉज आता जो नवीन रूल आलेला आहे क्वार्टरली सेटलमेंटचा, तर क्वार्टरली सेटलमेंट जाऊ नये म्हणून लिक्विड बीजमध्ये सर्टन अमाऊंट पार्क करून ठेवता, किंवा ॲट द सेम टाइम जर समजा त्या पर्टिक्युलर टायमिंगला जर समजा कुठले बेस्ट व्हॅल्यूड स्टॉक नसतील आहे, तर मग तो फंड ते लिक्विड बीजमध्ये पार्क करता. लिक्विड बीजमध्ये 4% पर ॲनमचा तुम्ही रिटर्न्स मिळतात त्याच्यामध्ये. तर ते फंड आयडल ठेवण्यापेक्षा दे स्टे इन्व्हेस्टेड इन टू इट. ॲट द सेम टाइम आता याचं क्लोज ट्रान्झॅक्शन नाही का? एक मिनिट. हां, जसं आता याच्यामध्ये बघाल वरती येतं. हा आपला अल्फा ब्लू चिप आहे. 14 जानेवारी 14 जानेवारीपर्यंतचा रिपोर्ट आहे हा. याच्यामध्ये क्लायंट हॅज इन्व्हेस्टेड 5 लाख रुपीज ऑन 25 एप्रिल 2022, म्हणजे साधारण 8-9 मंथ्स बॅक. ठीक आहे. डिव्हिडंड पेड सेपरेटली तुम्हाला इथे दिसतोय. कॅश रिमेनिंग दिसते 1300. इथे बेंचमार्क जो आहे, बेंचमार्क हॅज गिवन 5.89% रिटर्न, वेअर ॲज द पोर्टफोलिओ हॅज गिवन 10.27% रिटर्न. म्हणजे बेंचमार्कच्या कम्पॅरिझनमध्ये अप्रॉक्सिमेटली डबल रिटर्न आपल्या या पोर्टफोलिओने दिलेला आहे. त्याच्यामध्ये जूनमधला इन्व्हेस्टेड आहे. हां, त्याच्यामध्ये मार्जिनल आहे, 1%चा डिफरंट आहे. हां, त्याच्यामध्ये मार्जिनल आहे, पण हा काय जस्ट 6 मंथ्स बॅकची 5 मंथ्स बॅकची इन्व्हेस्टमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये मग मार्केट खाली जाऊन परत वरती पण आलेलं आहे. न्यूज लेटर आहे असं एव्हरी मंथ यू विल गेट न्यूज लेटर. प्रत्येक महिन्याला न्यूज लेटर एक येतं आपल्याकडून, ज्याच्यामध्ये आपला पोर्टफोलिओने मागच्या पूर्ण महिन्याभरामध्ये कशा प्रकारे परफॉर्म केलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये दिसतं. हे आहे. अल्फा ब्लू चिप LTD बघाल तर 12%चा बेंचमार्क आहे. त्याच्यासमोर 27%चा रिटर्न दिलेला आहे. 1 इयरमध्ये बघाल तर दोन्ही 1 इयरमध्ये 3.6%चा रिटर्न दिलेला आहे बेंचमार्कने, त्याच्या अगेन्स्ट 17.4%. 6 मंथ्समध्ये 15%, 22.10%. तर रिटर्न वाईज जर तुम्ही चेक कराल तर तुम्हाला साधारण 6 महिने वर्षभर LTDमध्ये तुम्हाला बेंचमार्कच्या समोर रिटर्न्स याच्यामध्ये चांगले आहे. ॲज अन इन्व्हेस्टर जर समजा मी इन्व्हेस्टमेंट करतो तर 2-3 गोष्टी मला बेसिकली इम्पॉर्टंट असतात. एक तर म्हणजे माझं लिक्विडिटी किती आहे, मला जेव्हा लागेल तेव्हा मला हे करता येतं का म्हणून. तर तिथं तर पोर्टफोलिओ की जिथे तुम्हाला लिक्विडिटी चांगली मिळेल. इन्व्हेस्टमेंट कुठल्या याच्यामध्ये केलं जातं, म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये करतोय, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच होते का ट्रेडिंग करतोय, तर ते इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच होते. दिस पोर्टफोलिओज आर रजिस्टर्ड आणि अप्रूव्ड बाय सेबी आणि एक्सचेंजकडून मध्ये रजिस्टर आणि अप्रूव्ह केलेले पोर्टफोलिओज असतात. ते त्याची थीम रजिस्टर केलेली असते, तर त्याच्यामुळे ते त्या रूल्सच्या हिशोबाने चालत राहतील. तर असे सगळे साधारण याचे रिटर्न्स आहेत. याच्यामध्ये काही कोणाला क्वेश्चंस? टॉपअप इसमें हो सकता है, हर एक पोर्टफोलियो में अलग अलग ये 1,50,000 से 1 लाख का टॉपअप आप कर सकते हो. 50,000 के ऊपर एनी अमाउंट कर सकते हो. रिसेंट लास्ट मीटिंग मध्ये सर म्हणलं होतं की आय थिंक SIP पण पॉसिबल आहे. SIP इज अवेलेबल इन सिलेक्ट फ्यू दिस थिंग. हे जे NS वाले जेवढे आहेत ना, नानो लिमिटेड अँड स्मॉल कॅप, 5T/5T, इंडस्ट्री चॅम्प, याच्यामध्ये SIP रूट अवेलेबल आहे. मिनिमम 25,000चा पर मंथ SIP जाईल त्याच्यामध्ये. आणि फंटेक जो आहे त्याच्यामध्ये 10,000ची SIP आहे. फंटेक नाही आहे का इकडे खाली असं नाही, ठीक आहे. काही क्वेश्चन्स? हां, जसं म्युच्युअल फंड आपण विड्रॉ करतो, रिडीम करतो, तर त्या केसमध्ये इथे इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. इथे इंडेक्सेशनचा बेनिफिट मिळतो. सी हे जे पोर्टफोलिओज आहेत ना, हे तुमच्या डीमॅटमध्येच ऑपरेट केले जातील. तुम्ही बाय केल्यानंतर जसं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट मिळतं ना, तसं या प्रोडक्टने जरी बाय केलं ना तरी पण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट वगैरे सगळं मिळणार आहे. जसं तुम्ही बाय केलं तर तुम्हाला P&L स्टेटमेंट मिळतं, तसं तुम्हाला याच्यामध्ये जे काय ट्रान्झॅक्शन होत आहे त्याचं P&L स्टेटमेंट मिळणार आहे. इफेक्टिव्ह इज द सेम. फक्त डिफरन्स कुठल्या गोष्टीचा आहे की तुमच्याऐवजी तो फंड मॅनेजर तेवढा जो फंड दिलेला आहे तेवढा फंड तो फंड मॅनेजर ऑपरेट करणार आहे. बाकी काहीच डिफरन्स नाही त्याच्यामध्ये.
लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हम्म. 10 इयर्स प्लस त्याच्यामध्ये एलटीसीजी आणि एसटीसीजी हम्म. 10% स्टॉक बिझनेस पोर्टफोलिओ सगळे आणि 24/7 ते व्यतिरिक्त जर माझी काही इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमची पण दिसेल. दिसेल. फक्त तुमचं तुम्ही जे होल्डिंग स्टेटमेंटमध्ये जाल ना त्यावेळेस यांनी बाय केलेले जे स्टॉक्स आहेत तिथे तुम्हाला फक्त स्टॉकचं नाव दिसेल पण क्वांटिटी 0 दिसेल कारण की यू आर नॉट अलाउड टू सेल दो स्टॉक्स. तर तुम्ही जे जर माझी इन्व्हेस्टमेंट तर असेल तर माझी ते तुम्हाला तुमचे स्टॉक दिसतील तुमचे. हां हां. स्टॉक एस-आय-पी मी जसं आता म्हणतो ना सर की NAV स्टॉक एस-आय-पी मध्ये काय होतं समजा एखादा स्टॉक जसं मी आता तुम्हाला टाटा मोटर्स म्हणतो तर टाटा मोटर्स आता 400ला तुम्ही बाय केला. आता महिन्याभरामध्ये जर समजा त्याच्या 2 दिवसामध्ये 15% ची रॅली झाली होती तर महिन्याभरामध्ये तो 20-25% वाढला तर मग तुमचं त्याच्या पुढच्या महिन्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 25% 30% वरच्या लेवलला होणार आहे. तर मग जर एस-आय-पी जर करायची असेल तसं मी इव्हन आय डोंट रेकमेंड टू गो फॉर एस-आय-पी इन दिस पोर्टफोलिओज कारण की हे सुद्धा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच आहे. तर तुम्हाला एस-आय-पी रूटच्या थ्रू करायचं असेल तर म्युच्युअल फंड इज बेस्ट ऑप्शन कारण की NAV मध्ये हार्डली किती तुम्हाला 1-2 रुपये 3 रुपयाचा डिफरन्स किंवा जास्तीत जास्त 5,000 रुपयाचा डिफरन्स दिसतो आणि ते तुम्ही पर्टिक्युलर पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय. तर मग एस-आय-पीच्या रूटमध्ये करायचं असेल तर मग म्युच्युअल फंड इज दी बेस्ट ऑप्शन. रादर म्युच्युअल फंडमध्ये जर करायची असेल तर फक्त एस-आय-पीच्या रूट थ्रूच करावी. स्टॉक एसआयपी मध्ये तुम्हाला तुमचे स्टॉक सिलेक्ट करून ठेवायचे आणि जेव्हा जेव्हा ते लोअर साईडला असतील तेव्हा बाय करायचे. सो सरांनी सांगितलं Manually, बाय manually, हा. करायचं. Manually स्टॉक buy. साठी कोणती गोष्टच नसते. स्टॉक एसआयपी मॅन्युअली बाय करायचे असतात. सो जेव्हा जेव्हा ते स्टॉक लोला येतील तेव्हा तेव्हा बाय. फॉर एक्झाम्पल आता ऑटो सेक्टर फॉर एक्झाम्पल वरती आहे तर एसआयपी साठी स्टॉक घेतो ऑटो सेक्टर मध्ये घ्यायचे नाही. जे लोअर साईडला स्टॉक आहेत ते घेऊन ठेवायचे. सो सेक्टर वाईज घेऊन ठेवायचे. बरोबर बरोबर. मग बरेचसे लोक असं पण करतात मार्केट फॉल झालं आमच्याकडे बरेचसे इन्व्हेस्टर असते की अपसाईड मार्केटमध्ये फोनच नाही करत. ज्यावेळेस मार्केट फॉल होतं ना त्यावेळेस ते कॉल करतात अरे इतना पैसा डालणे काय. मग ते जेव्हा मार्केट फॉल होतं त्यावेळेस मग ते फक्त इन्व्हेस्ट करतात. मार्केट खूप वाढलं आणि त्यांना वाटलं की नाही मला काही स्टॉकमधून एक्झिट करायचं तर मग त्याच्या वेळेस ते करतात. तर तसं तुम्ही करू शकता की असं पण नाही की डे इन डे आउट तुम्हाला मार्केट बघायचंच आहे. ज्यावेळेस मार्केट फॉल होईल त्यावेळेस चेक करायचं की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी काही फंड्स आहेत का त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायची. आपला माइंडसेट फक्त एवढं ठेवायचं की 1 डिकेड 10 वर्ष 5 वर्ष असं मला इन्व्हेस्टेड राहायचं तर तुम्हाला अल्टिमेट रिटर्न मिळतील. कुठल्याही मार्केटची सायकल जी ना ती 4 इयर्स टू 7 इयर्स अशी सायकल असते. तर ती सायकल तुम्हाला कंप्लीट करायला पाहिजे ना तरच तुम्हाला पूर्ण बेनिफिट मिळतील. म्हणून स्टे इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंगर ड्युरेशन तुम्हाला डेफिनेटली आउटस्टँडिंग रिटर्न मिळतील इक्विटी मार्केटमध्ये. निफ्टीचा चार्ट बघून सांगू शकेल कोणी की राईट टाइम काय आहे इन्व्हेस्टमेंट करायचं? काय राईट टाइम असेल ऑनलाईन मध्ये? राईट टाइम इन्व्हेस्टमेंटला जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा असतात. देर इज नो राईट टाइम फॉर द इन्व्हेस्टमेंट. सो मोस्टली बरेच लोकांचा क्वेरी हा असते सर आता राईट टाइम आहे का? आहे राईट टाइम तर तुमच्याकडे पैसे असतील तर. सो यू आर थिंकिंग फॉर द ॲटलिस्ट 5 इयर्स 7 इयर्स 3 इयर्स डाऊन द लाईन. या 3-5 वर्षांमध्ये पूर्ण मार्केट सायकल चेंज होते. मार्केट सायकल सोडा एव्हरी इयर सेक्टर चेंज होतात. तुम्ही बघितलं. सो मी सपोज म्हणलो की नाही आज मी यावर्षी भरपूर पैशात म्हणून एकाच वेळी टाकून ठेवले. सो दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. तुम्हाला ते ॲटलिस्ट 7 इयर्स 5 इयर्स 3 इयर्स हॉरिझॉनसाठी ठेवायचे आहेत. ओके. सो मार्केट टाइम करायचा कधीच प्रयत्न करू नका फॉर द इन्व्हेस्टर. तुम्ही मार्केट टाइम करायला जेवढा प्रयत्न कराल तेवढ्या तुमचे लॉसेस वाढत जातील. ओके. सो एवढंच इन्व्हेस्टरला डोक्यात ठेवायचं आहे की मला ॲटलिस्ट जर मी एंट्री करतोय मार्केटमध्ये तर 3 to 5 इयर्सच्या आधी मला एक्झिट नाही करायचं आहे. देन अँड देन ओनली इन्व्हेस्टर कॅन अर्न गुड रिटर्न्स. सो ट्रेडिंग करायचे आहे तर यू नीड टू सी द निफ्टी चार्ट स्टॉक चार्ट. आता ट्रेडिंगमधून एक्सपेक्टेशन काय पाहिजे कोणी सांगू शकेल? ट्रेडिंगमधून व्हॉट इज द आयडियल रिटर्न वन शुड गेट? ऑनलाईन मध्ये कोणी सांगू शकेल मला? एनी रॅन्डम गेस. स्वतः तुम्ही ट्रेडिंग केलं असेल आता भरपूर लोकांनी किंवा ऑनलाईन मध्ये पण भरपूर लोक ट्रेडिंग करत असतील तर काय पाहिजे? 1 to 2% इयरली, मंथली का डेली? अच्छा. सो
तर सर सर एक सर म्हणतात मी एफडीचा डबल मागतो. कोणी म्हणत असेल की मी 20% मंथली, कोणी म्हणतं 10% मंथली. अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली तुम्हाला ना एक आयडियल सिनेरिओ सांगतो. इफ यू आर अ न्यू ट्रेडर, मोस्ट ऑफ द टाइम आपण ना आता रिसेंटली न्यू ट्रेडर म्हणजे मी 1 वर्ष ट्रेडिंग केलं, 2 वर्ष ट्रेडिंग केलं, तरी आय वुड सजेस्ट यू आर अ न्यू ट्रेडर और जस्ट स्टार्टेड. सो त्या केसमध्ये ना ट्रेडिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे एक्सपेक्टेशन जेवढे हाय असतील ट्रेडिंगमध्ये इनिशियल डेजला, तेवढे तुमचं कॅपिटल जोरात जाणार आहे. ओके. सो ट्रेडिंग ऑनलाईनमध्ये जेवढे हाय एक्सपेक्टेशन तेवढं कॅपिटल जोरात जाणार आहे. सो आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंगमध्ये सुरुवात करताना विथ मिनिमम लो एक्सपेक्टेशन सुरुवात करा. जसे जसे तुमची स्किल वाढत जाईल तुमचे ट्रेडिंगचे रिटर्न डेफिनेटली वाढत जाणार आहे. इम्पॉर्टंट आहे तुम्ही ट्रेडिंग करताना अजून एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट करा की तुमच्या क्वांटिटी, तुम्हाला सरांनी पण क्लासमध्ये सांगितलं असेल आणि तुम्ही पण आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शिकला असेल की तुमची क्वांटिटी डिफाईन करता आली पाहिजे, तुमची रिस्क मॅनेज करता आली पाहिजे. कितीही चांगला ट्रेड वाटला तरी क्वांटिटी कुठल्याच ट्रेडला आपल्याला चेंज करायची नाही अंटिल अँड अनलेस यू आर प्रोसेस तुम्ही फॉलो करताय रेग्युलरली. ओके. एक्झाम्पल आपण 3 ट्रेडमध्ये तुमची लिमिटेड क्वांटिटी तुम्ही घेतली आणि चौथ्या ट्रेडला तुम्हाला वाटतं तिन्ही ट्रेड माझे फॅन्टॅस्टिक गेलेत, आता चौथा ट्रेड आय एम कॉन्फिडंट, आणि तुम्ही क्वांटिटी वाढवता आणि तेव्हाच लॉस होतो. मग 3 ट्रेडमधलं आलेलं प्रॉफिट गॉन. सो दॅट इज आयडियल सिनारिओ आहे. तर काय करा ट्रेडिंग सुरू करताना नेहमी तुमची क्वांटिटी डिफाईन ठेवा. इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंगमधलं कॅपिटल प्लीज वेगळं वेगळं ठेवा. खूप रिकमेंड आहे, कारण की बरेच लोक लास्ट टाइम पण सांगितल्याप्रमाणे जसे जसं रिटर्न्स थोडे वाढले दिसले की इन्व्हेस्टमेंटमधलं कॅपिटल टाकून ट्रेडिंगमध्ये टाकतात. आयडियली यू शुड डू वाईस वर्सा. ट्रेडिंगमधले जे रिटर्न्स आले ते इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले पाहिजे. 2 अकाउंट म्हणून आम्ही पण 2 अकाउंट ठेवले. मोतीलाल फॉर द लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठी अपस्टॉक्स. सो काय होतं 2 अकाउंट का म्हणतात, कारण की तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता इन्व्हेस्टमेंट केलेले जे स्टॉक्स असतात त्याच्यावर तुम्हाला मार्जिन मिळतं. सो एक्झाम्पल माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि माझ्याकडे 5 लाखाचे स्टॉक्स आहेत. सो मी काय करतो की माझ्याकडे प्लेजिंग करतो शेअर्सचे मस्तपैकी 5 लाखांमधले मी पण त्यात पण 3 लाख वापरतो, माझे 1 लाख पण वापरतो, 4 लाखावर ट्रेडिंग सुरू करतो. सो डोंट फॉल इन टू दिस ट्रॅप. आयडियली काय करा डिफरन्शिएट करा. ओके. आतापर्यंत काय सरांनी जेवढं पण तुम्हाला सेक्टर स्पेसिफिक मार्केट स्पेसिफिक विचारलं त्यामध्ये काय डाऊट्स? बजेटमधून काय एक्सपेक्ट करणार आहे आपण? स्टॉक्स कुठले कुठले तुम्हाला आतापर्यंत माहिती पडले ऑनलाईनमध्ये? तुम्ही कोणी काय सांगू शकता का तुमचे तुम्ही कुठले स्टॉक्स लिस्ट करून करेल? ठीक आहे ठीक आहे. सो आय आय पीमध्ये काही क्वेरीज काय आलं सगळं? मिनिमम 2.5 लॅक्सची इन्व्हेस्टमेंट आहे अल्फा ब्लू चिपला. फंटेक वगैरे तुम्ही केलं तर 5 लॅक्सची इन्व्हेस्टमेंट आहे आणि एव्हरी इयर तुम्ही टॉपअप करू शकता. इनफॅक्ट 6 महिन्याला पण नाही, वेनेवर यू वॉन्ट. अच्छा, वेनेवर यू वॉन्ट यू कॅन टॉपअप. जनरली ट्रेडिंग हे करताना जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मार्केट पडलेलं आहे त्यावेळी टॉपअप करायचा. तुमचे पैसे लिक्विड फंडमध्ये एका साईडला काढून ठेवायचे आणि वेरेवर यू फील की मार्केट पडलं तेव्हा टॉपअप करून टाकायचं. दिस इज द गुड. ओके. कन्क्लुजन मध्ये काय असं थांबून कंक्लुजन मध्ये तेच आहे की जसं मी सेक्टर ॲलोकेशन पण सांगितलं की इन्व्हेस्टमेंटसाठी जे थंब रूल म्हणजे काय की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो फंड इन्व्हेस्ट कराल ना तो फंड असा नको की तुम्हाला तो इमिडिएटली लागणार आहे म्हणून. असा फंड इन्व्हेस्ट करा की ज्याच्याने तुम्हाला म्हणजे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये काही डिफरन्स क्रिएट होणार नाही आहे बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर फंड. दॅट विल गिव्ह यू पॉवर टू स्टे इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आणि याच्यात कसं इक्विटीमध्ये जितकं तुमचं ड्युरेशन इन्क्रीज होईल ना तितके तुमचा जो CAGR आहे तो तुमचा इन्क्रीज होत जाणार आहे. तर त्याच्यामुळे
असं फंड तुम्ही इन्व्हेस्ट करायचा डायरेक्ट इक्विटीमध्ये, की जो तुम्हाला म्हणजे ज्याच्या विना तुमचा काही फरक पडणार नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही तिथे लाँग टर्म इन्व्हेस्टर राहाल. न्यू इन्व्हेस्टर असं जसं सरांनी खूप चांगलं कव्हर केलं इन्शुरन्सचं. तर तुमचं काहीच इन्व्हेस्टमेंट नसेल किंवा काहीच हे नसेल आत्ता सध्या, तुम्ही सुरुवातच करत असाल, तर पहिल्यांदा टर्म इन्शुरन्स, मेडिकल, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड एस-आय-पी कंपल्सरी, कोणाची असेल नसेल, गरज आहे नाही आहे, कसंही काही असेल आहे, तर म्युच्युअल फंड एस-आय-पी कंपल्सरी करायची आणि डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता फॉर अ लॉंगर ड्युरेशन 3 इयर्स टू 5 इयर्स. ठीक आहे. हां, मिनिमम मंथच्या इन्कम जे काय तुमचा इन्कम आहे त्याचा किती टक्का असला पाहिजे investment? एस-आय-पीमध्ये जेवढं आता जितकं जास्ती तेवढं जितकं जास्ती तितकं जास्त चांगलं. आयडियली आता होतं काय माहिती आहे का, की आपले लोन्स एवढे असतात ना, तर लोनची अमाऊंटच बेसिकली सॅलरीच्या 50% होऊन जाते. तर त्याच्यामुळे आयडियली 10% 20% तरी तुमचं दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग नाही म्हणत आहे मी, इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये डिफरन्स आहे. सेव्हिंग म्हणजे सगळं केल्यानंतर जेवढे पैसे उरले दॅट इज युअर सेव्हिंग, आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशा पर्पजने टाकलेले पैसे की ज्याच्यातून तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काहीतरी रिटर्न्स मिळणार आहे, दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट. तर आयडियली तुमच्या सॅलरीच्या 20%, 10 to 20%, 30% असं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. स्टार्ट विथ म्युच्युअल फंड एस-आय-पी, देन गो फॉर डायरेक्ट इक्विटीज. फायनली तुम्हाला तर स्क्रीनवर काय सांगितलं ना मी, 4 गोष्टींमध्ये तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज झाला पाहिजे कंपल्सरी. एक तर इक्विटी. सो इक्विटी कुठल्या फॉर्ममध्ये? एस-आय-पी, डायरेक्ट इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा स्टॉक एस-आय-पी. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतंय त्या थ्रू तुमचा इक्विटीचा पोर्टफोलिओ पाहिजे. आयडियली इक्विटीचा पोर्टफोलिओ हायर पाहिजे. जर तुम्ही यंग जेवढे असाल तेवढे हायर इक्विटी पोर्टफोलिओ पाहिजे. 90% 95% तुमचा इक्विटीमध्ये पाहिजे. ओव्हर द पिरियड ऑफ जसं तुमचं एज वाढेल, तुमचं थोडं थोडं इक्विटीचा पोर्टफोलिओ स्विच टू बॉन्ड साईडला स्विच केला पाहिजे. रिझन बिंग, इक्विटीमध्ये रिटर्न लॉंग पिरियडमध्ये खूप छान बनतात. बॉन्डमध्ये काय होतं, तुमचे फिक्स रिटर्न, बॉन्ड म्हणजे तुमचे बँक एफ डी, कॉर्पोरेट एफ डी, डेप्ट्स बेसिकली. सो ह्याच्यामध्ये रिटर्न तुमचे फिक्स असतात. तो जसं जसं वय वाढेल ना, तर तुम्हाला इमिजिएट किंवा मग मला 2 वर्षांनी 1 वर्षामध्ये रिटर्नची गरज असते. त्यामुळे तुमचा काही पैसा डेप्टमध्ये वय वाढल्यानंतर गेला पाहिजे. गोल्ड, जेव्हा जेव्हा इक्विटी मार्केट पडतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे गोल्ड वाढतात किंवा बॉन्ड वाढतात. तर त्यावेळी काय होतं, तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स आउट होतो. जेव्हा पोर्टफोलिओ बॅलन्स आउट होतो त्यावेळी काय होतं, की तुम्हाला फॉर एक्झाम्पल 2022मध्ये कोविड आलं आणि तुम्हाला पैशाची गरज हवी होती. तुमच्याकडे सगळे पैसे होते, तुमचे इक्विटीमध्ये आहेत. भले तुम्ही 5 वर्ष मागचे ठेवले आणि इक्विटी ज्यावेळी मार्केट डाऊन आहे तेव्हा तुम्हाला पैसे काढायचे आहेत, तुम्हाला पैसे काढले असते तर लॉस झाला असता 5 वर्ष ठेवून सुद्धा. मग त्या केसमध्ये तर तुम्ही गोल्ड आणि बॉन्डमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट ठेवली असती तर ते तुम्ही विड्रॉ करू शकला असता ॲट दॅट मोमेंट ऑफ टाईम. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणि बॉन्ड दोन्हीही इन्क्लुडेड पाहिजे. आणि सगळ्यात प्रायोरिटी पाहिजे तर इन्शुरन्सला. फर्स्ट इन्शुरन्स करा, देन गो फॉर द इक्विटी. जसं असं तुमचं इक्विटीचा पोर्टफोलिओ वाढत जाईल, गोल्डमध्ये म्युच्युअल फंडचे ETF असतात, गोल्ड ETF, ते बाय करायचे जेव्हा जेव्हा मिळेल. मध्ये आता सोवरेन गोल्ड बॉन्ड पण आले गव्हर्नमेंटचे, 2.5% इयरली येतात, पण 8 वर्ष ते 5 वर्ष तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे असतात. सो त्याच्यामुळे थोडे टाका, थोडे बॉन्डमध्ये टाका. बॉन्ड म्हणजे फक्त एफ डीमध्ये ठेवले पाहिजे असं काही नाही. कॉर्पोरेट FD असतात, दर 3-4 महिन्याला एडलवेस फायनान्शियल, मोतीलालचे किंवा मग महिंद्रा अँड महिंद्रा, श्रीराम ट्रान्सपोर्ट ह्यांचे ना FD येत असतात कॉर्पोरेट. ह्यांचे रिलेटिव्हली FDचे रिटर्न्स बँक FDपेक्षा चांगले असतात. 3% 4% जास्त असतात. आता बँक FD 6 to 7% मिळतात आहे. बॉन्डमध्ये बऱ्याच ठिकाणी 9 ते 10% रिटर्न तुम्हाला मिळतात आहे. सो यू कॅन गो फॉर सच काइंड ऑफ, तुमचे पैसे साईडला ठेवले ते बॉन्डमध्ये ठेवा. ह्या वर्षी इक्विटी मार्केट खूप जास्त वाढेल एक्सपेक्टेड नाही आहे, खूप जास्त. रिझन बिंग हा थोडासा कन्सॉल्टेशनचा फेज आहे. सो ह्या वर्षी तुम्हाला इक्विटीमध्ये टाकायचे आहे, जेणेकरून तुमचे बेस्ट रिटर्न तुम्हाला 2024-25मध्ये बेस्ट टू बेस्ट रिटर्न मिळणार आहे. सो यावर्षी आपण एक्सपेक्ट करते खूप जास्त हाय रिटर्न नका एक्सपेक्ट करू इफ यू आर इन्व्हेस्टर. पण ह्यावर्षी दिस इज द करेक्ट टाइम टू थ्रू आउट इयर टाकण्यासाठी. कारण की तुम्हाला सांगितलं मार्केट टायमिंग करता येणार नाही आपल्याला, पण आपल्याला माहिती आहे की जे मार्केट इंडियन सिनारिओ आता क्रिएट झालं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या वर्षी अपॉर्च्युनिटी मिळतील टू इन्व्हेस्ट. 2024 नंतर तुम्हाला सगळंच ओव्हर व्हॅल्यू वाटेल, 2021 सारखं होणार 24मध्ये. सो ह्यावर्षी इक्विटीमध्येच टाका. थोडे बॉन्डमध्ये, जर तुम्ही थोडंसं ऑलरेडी एज आहात तर थोडे बॉन्डमध्ये पण ठेवा, कारण की बॉन्डमध्ये रिटर्न्स आजकाल चांगले वाढलेत. USFDने बॉन्ड वाढले, त्यामुळे इंडियनमध्ये पण बऱ्याच FD वाढलेत आणि येत्या बजेटपर्यंत टॉप मोस्ट बॉन्डमध्ये पैसे रिटर्न्स होणार आहेत. त्यानंतर ते फिक्स होतील आणि
दिवाळीपर्यंत बऱ्यापैकी आपले इंटरेस्ट रेट कमी व्हायचे चान्सेस आहेत दिवाळीनंतर. सो तुम्ही जर आता एखादं ह्या वर्षामध्ये कुठले बॉन्ड जरी घेतले, त्याचे रिटर्न फिक्स तुमच्यासाठी राहणार आहेत पुढचे 5-10 वर्ष. भलेही मार्केटचे रेट कमी झाले तरी तुमचे बॉन्डचे रिटर्न फिक्स राहणार आहेत. ओके. आणि गोल्ड तर वेनेवर एस आय पी सारखंच करा. म्युच्युअल फंड ETF डायरेक्ट जाऊन गोल्ड घेऊ नका आयडियली सोनाराकडून. मेकिंग चार्जेस 20% आणि 15% असतात. त्याच्यामध्ये आयडियली आपल्याला काय मिळत नाही, फक्त इमोशनल अटॅचमेंट असते. जसं घराची असते तशीच गोल्डची पण असते. आणि एक प्रकारे ठीक आहे, लिमिटपर्यंत आपल्या घरात जेवढं हवेत गोल्ड तेवढं ठीक आहे. त्याच्या पुढची इन्व्हेस्टमेंट गोल्डची पूर्णपणे म्युच्युअल फंड ETF मध्ये करा. ठीक आहे. सो हे 4 पोर्शन तुम्हाला कंपल्सरी पाहिजेत. कन्क्लूडमध्ये इक्विटी पाहिजे, बॉन्डमध्ये गोल्ड पाहिजे, इन्शुरन्स पाहिजे. इन्शुरन्समध्ये मेडिकल आणि टर्म इन्शुरन्स ह्या 2 गोष्टी फक्त ठेवा. एवढ्या जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळ्या गोष्टी असेल तर रिअल इस्टेट आणि तुमचे घालायचे फिजिकल गोल्ड हे सोडून तुमचा पोर्टफोलिओ असा पाहिजे. हां. 30 इयर ओल्डसाठी सांगितलं 90% आसपास इक्विटीमध्ये पाहिजे. जसं जसं तुमचं एज वाढेल 90% पर्यंत तुम्ही 40 इयर्समध्ये 70% पर्यंत घेऊन या आणि 50 इयर्समध्ये तो पोर्शन 50% पर्यंत आला पाहिजे. ओके. सो ह्याने काय होणार, तुमच्याकडे लिक्विडिटी राहील. तुम्हाला जेव्हा पैशाची गरज आहे तेव्हा तुम्ही काढू शकता. 50 इयर्स नंतर 50% इक्विटी, 50% अदर्स, बेसिकली गोल्ड आणि बॉन्ड्स. अजून काही ऑनलाईन? चेतन सर, चेतन सर. हम्म, हम्म, हम्म. ओके. आपण एक तुम्हाला जर कधी हां, नाही तुम्ही जर कधी पण ना असं तुम्ही कन्फ्यूज असाल की मला गोलप्रमाणे एक्झाम्पल सांगतो की इथे CAGR कॅल्क्युलेटरचं एक तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला CAGR कॅल्क्युलेटर मिळतं. ते चांगलं आहे का? ठीक आहे. मला दाखवतो काय करायचं असं ते. चेतन सर, Yes. एकदम बरोबर. हा, बोल की. इन्व्हेस्टमेंट नाही. करेक्ट. हेच म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर. ठीक आहे. ओके. सो सर काय करायचं तुम्हाला, इक्विटी लॉंग टर्म गोल्स, फॉर एक्झाम्पल तुमचे गोल्स जर 10 इयर्सच्या आसपास असतील तर डेफिनेटली यू नीड टू चूज इक्विटी ॲज युअर फर्स्ट प्रायोरिटी. कारण की इक्विटीमध्ये तुम्ही बघितलं तर रिटर्न्स हे ओव्हर द लॉंग टर्मच चांगले मिळतात. तर आता किती रिटर्न्स पाहिजे? एक्झाम्पल मी इथे बघ, ते पण चांगलं असतं ना. ठीक आहे ना. कोणतंही चालेल रे, एस पी कॅल्क्युलेटर काय प्रॉब्लेम. ओके.
त्याची रिटर्न काय ते नाही आता ते गोल्ड तुमचं शोधायचं. सी गोल शोधण्यासाठी तुझं नाव कॅल्क्युलेटर CAGR गोल. गोल वाईज इथे कुठे बॉटम एक मिनिट सर त्यांची क्वेरी अशी होती की तुम्हाला गोल डिफाईन करायचे, गोल डिफाईन करणारी इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स किती कॅल्क्युलेट केली पाहिजे कशी ते सांगा. सी फ्युचर हे करण्यासाठी ना आयडियली रिटर्न्स जर जास्त मिळाले इट इज बेटर. बट तुम्ही तुमच्या गोल्ससाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आता, तर कन्झर्वेटिव्हली रिटर्न्स कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जो म्युच्युअल फंडचा CAGR आहे दॅट इज 11 to 12%. तर तुम्ही रिटर्न्स कॅल्क्युलेट करताना 11 to 12% CAGRच्या हिशोबाने किती होतील माझे रिटर्न्स, त्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करायला पाहिजे. जर समजा इफ यू आर लकी इनफ, जसं मागच्या 2-3 वर्षामध्ये असं झालं होतं की पीपल हॅव गॉट मोर दॅन 80%, 90% रिटर्न्स ॲज वेल इन अ इयर. ठीक आहे, तर तसं जर तुम्हाला मिळालं तर मग दॅट इज अ बेनिफिशियल. बट जर समजा तुम्ही गोल्ससाठी कॅल्क्युलेट करत असाल तर वर्स्ट केस सिनॅरिओ 11% to 12%चा रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करायला पाहिजे एव्हरी इयर. गोल बेस्ड कॅल्क्युलेटर्स पण असतात ना. गोल बेस कॅल्क्युलेटर गोवा झाला. एकच होती. गोल बेस्ड SIP कॅल्क्युलेटर्स तुम्हाला मिळतात. त्याच्यामध्ये हां, आता युअर फायनान्शियल गोल. आता समजा इफ समबडी इज प्लॅनिंग फॉर युरोप ट्रिप, युरोपची ट्रिप कोणी प्लॅन करतंय की बा मला 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर मला युरोपची ट्रिपसाठी मला प्लॅन करायचं आहे म्हणून. तर युरोपच्या ट्रिपसाठी किती तुमचे एक्सपेन्सेस होतील आहे, यू कॅन से 50 लाख रुपीजची इन्व्हेस्टमेंट होईल आहे. तर मग तुम्ही तिथे तुमची अमाऊंट टाकायची किंवा 50 lakhs माझं हा बरोबर आहे 50 लाखाचा फायनान्शियल गोल आहे. इथे 5 years टाका आणि खाली 12% CAGR टाका. बाय डिफॉल्ट हां, तर मग तुम्हाला SIP कितीची करायला लागेल आहे? 54,000 मंथली SIP 54,000ची करायला लागेल आहे. 12%च कॅल्क्युलेट केलं आहे आपण. जर समजा याच्याशी जास्त रिटर्न मिळाले तर ऑब्व्हियसली बेनिफिशियल राहिले. समजा कोणी रिटायरमेंट प्लॅनिंग करते किंवा मला आफ्टर रिटायरमेंट आय वुड लाईक टू हॅव एन AUM ऑफ मोर दॅन 2 crores, तर मग 2 crores ठीक आहे. टाईप 20 years 2 crores 2 crores करायचे डायरेक्टली. 2 crores 12,620 रुपये दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट जर कराल ना फॉर द नेक्स्ट 20 years एक्सपेक्टिंग रिटर्न ऑफ 12%, तर यू विल हॅव 2 crore ॲज युअर AUM आफ्टर 20 years, 20 वर्षानंतर. तर तुम्ही कॅल्क्युलेट करताना ज्यावेळेस रिटर्न जेव्हाही कॅल्क्युलेट कराल ना त्यावेळेस 12% CAGRने कॅल्क्युलेट करा. रिटर्न्स जर जास्ती मिळाले तर तुमचं 2 crore तुमची अमाऊंट जास्ती असणार आहे. 2.5 crore 3 crore अशी अमाऊंट असते. जर फॉर एक्झाम्पल समजा इथे 15% केलं आपण, तुम्हाला 8,000चीच इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, पण जर समजा तुम्ही 12%च्या हिशोबाने केलं आणि रिटर्नचं 15% मिळाले तर मग तुमचं हा जो आहे ना 2 crore व्हॅल्यू ही 295 3 crore अशा रेंजमध्ये जाईल 20 years. हा, हे मी एकदम कन्झर्वेटिव्ह एस्टिमेटच सांगितले मुद्दाम. येस येस. रिटायरमेंट बेनिफिट्स जे तुम्ही म्हणताय ना सर, ते शॉर्ट टर्म गोलसाठी कुठले इन्व्हेस्टमेंट करायचे, लॉंग टर्म साठी कुठले इन्व्हेस्टमेंट करायचे. शॉर्ट टर्म गोल्ससाठी सर तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये करा. लॉंग टर्मसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करा. येस, 5 years इज अ शॉर्ट टर्म, 3 to 5 years, आणि मग एनिथिंग बियॉन्ड 10 years, 1 decade 2 decade दॅट इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि तिथे काय आहे म्युच्युअल फंड, वाय आय एम सेइंग म्युच्युअल फंड, बिकॉज म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या रूटच्या थ्रू मी इन्व्हेस्टमेंट करताय. तर मग लॉंगर ड्युरेशनसाठी तुम्ही ती SIP कंटिन्युएशनमध्ये ठेवू शकता.
विथ अ स्मॉल अमाऊंट ॲज वेल. म्हणजे 10,000 15,000ची जरी कोणी 10,000ची जरी एस-आय-पी करत असेल 10 वर्षासाठी, तरी सुद्धा he'll be getting better returns आफ्टर 10 years, 12 years, and without any headache, without any hassle. Yeah. हां, बोला ना सर. कन्सेप्ट एक मिनिट. क्वेश्चन काय आहे की इन्फ्लेशन हा दरवर्षी आयडियली तुम्ही बघितलं इन्फ्लेशनचा डेटा येतो आपल्याकडे इकॉनॉमिक टाइम्सवर किंवा कुठेही. आता बजेट नंतर पण ते डेटा सुरू होतील. सो आपल्या इंडियामध्ये इन्फ्लेशन चालू आहे 6 to 7.5%च्या रेंजमध्ये मागच्या 1 2 3 वर्षापासून. तो इन्फ्लेशन म्हणजे काय, समजा सर मला गोष्ट आहे जी 100 रुपयाला आज मिळते ती पुढच्या वर्षी 107 रुपयाला मिळणार आहे. बिकॉज 7% इन्फ्लेशन आहे, म्हणजे महागाई तेवढी वाढते. सो तुमच्याकडे आयडियली 100 रुपये जर घरात पडलेले असतील तर तुमचे 100च राहणार आहेत, ते 107 होणार नाही आहेत. पण महागाई 107 होणार, तुम्ही तेच 100 रुपये विकत घ्यायला 107 रुपये लागणार आहेत. दॅट इज द इन्फ्लेशन. सो पुढच्या वर्षी सरांचा क्वेरी असं आहे की जर मला इन्फ्लेशन बीट करायचे असेल तर कुठले कुठले अव्हेन्यूज असतात. फॉर एक्झाम्पल एफ डी तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला माहिती आहे की इन्फ्लेशन बीट होऊ शकत नाही, कारण की इन्फ्लेशन चालू आहे 60%, 7%, आणि एफ डीचे रिटर्न चालू आहेत 4 5 to 6%च्या रेंजमध्ये. सो तुम्ही जर एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इन्फ्लेशन बीट होणार नाही, कारण की तुम्हाला 1% कमीच मिळणार आहेत पैसे. सो 10 ते 12% जर रिटर्न मिळाले, 7% टाकलं तर 5% वरचे जे मिळतात ते इन्फ्लेशन बीट करून मिळाले रिटर्न्स असतात. लेट्स एक्झाम्पल मला एका वर्षात 12% रिटर्न मिळाले. सो 12% रिटर्न मध्ये काय झालं, 7% माझं इन्फ्लेशन रेटच चालू आहे. म्हणजे जी गोष्ट मला 100 रुपयाला मिळणार ते 107 रुपयाला मिळाली, पण माझ्या इन्व्हेस्टमेंट मधून मला 112 रुपये मिळाले. सो मला हे 5 रुपये जे मिळालेत ना एक्स्ट्रा, हे इन्फ्लेशन बीट करून मिळाले पैसे. सो सर बरोबर आहे तुमचं क्वेश्चन. ओके. हे हे खूप पर्सनल आहे, कारण की प्रत्येकाचे टॅक्स लायबिलिटी आणि फॉर एक्झाम्पल तुमचं एज प्रमाणे तुमची टॅक्स लायबिलिटी, तुमच्या इन्कम प्रमाणे टॅक्स लायबिलिटी बदलते. कोणाला ELS म्युच्युअल फंड चांगले वाटतात तर कोणाला युलिपसाठी, कोणी NPS साठी असा विचार करू शकतो. सो तुम्ही जर पर्सनल घेऊन आलात तर मी तुम्हाला सांगू शकेन की तुमची ॲक्च्युली टॅक्स लायबिलिटी कशी कमीत कमी करता येईल आणि तुमचे रिटर्न पण इन्फ्लेशन बीट करून कसे मिनिमम मेंटेन ठेवता येतील एवढं आपण करून देऊ शकतो. बट खूप हा सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. पण तुम्हाला एवढं बघायचं आहे की माझा दरवर्षी इन्फ्लेशनचा डेटा बघायचा. इन्फ्लेशन पुढच्या वर्षी, यावर्षी हायेस्ट आहे, पुढच्या वर्षी मे बी थोडं कमी व्हायचे चान्सेस आहेत, मे बी 6% पर्यंत होईल. जर मला 12% मिळतं तर पुढच्या वर्षी तर मला 6% इन्फ्लेशन बीट करून रिटर्न मिळणार आहे. हे तुमच्या डोक्यात ठेवायचं आहे. ॲव्हरेज इन्फ्लेशन जे आहे साधारण हम्म. हा हा. ॲव्हरेज जे इन्फ्लेशनचं तुम्ही जो रेट बघाल ना सर मागच्या 5 ते 6 वर्षाचा, ते इट इज अप्रॉक्सिमेटली अराउंड 5.5% to 6%. 6%. तर म्युच्युअल फंड ॲज इट इज दे आर गिव्हिंग 11 to 12% चा CAGR त्यांचा 10 वर्षाचा. तर ते तसंही बीट करतो सर आपण. आणि डायरेक्ट इक्विटी जसं तुम्हाला मी म्हणलो की इफ यू आर डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टर आणि तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट जर करताय तर देअर माइट बी पॉसिबिलिटी की तुम्ही त्याला बिग गॅपने ब्रेक करू Beat शकता, बीट करू शकता त्याला. ऑन अन ॲव्हरेज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणारा जो आहे, डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा जो आहे, त्याला कमीत कमी 18% to 22% रिटर्न तरी कमीत कमी मिळाला. So any given scenario, equity investment through mutual funds or equity investment, direct equity investment हे तुम्हाला बिग मार्जिनने बीट करू शकता इन्फ्लेशनला ओव्हर लॉंगर ड्युरेशन. ओके. अजून काय डाऊट्स? सो
बाकी तुम्हाला जर बाकीच्या क्वेरी असतील विथ रिस्पेक्ट टू आय आय पीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठल्या किती अमाऊंट ठेवली पाहिजे मला आजपासून किंवा कुठल्या टायमिंगला केलं पाहिजे, तर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा ऑफिशियल नंबरवरती. तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवण्यात येतील आणि इनफॅक्ट लास्ट काही स्टेटमेंट्स आहेत ते पण तुम्हाला पाठवण्यात येतील की मागच्या मागच्या 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये फनटेक किंवा अल्फा ब्लू चिपने कसे रिटर्न दिलेले आहेत. हां. नाही नाही, फंडमध्ये नाही, त्यांनी डायरेक्टली इक्विटी. डायरेक्ट इक्विटी सर, डायरेक्ट स्टॉक मध्ये, फंड मध्ये इन्व्हेस्टेड नाहीये. आपण ते जे तुम्हाला एक्सेल दाखवलं होतं ना, दॅट इज कम्पॅरिझन ऑफ म्युच्युअल फंड अगेन्स्ट आय बी असं. नाही 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 नाही, हे स्टॉक्स आहेत सर. हे म्हणताय का तुम्ही? हा समोर दिसतोय तो. हा, सगळे सगळेच खाली खाली हे म्हणताय, याच्या पण खाली, याच्या पण खाली हे म्हणताय का तुम्ही? येस येस येस, डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंड मध्ये नाहीये. ओके सर. ओके. सो आय आपण आय थिंक वी विल कन्क्लूड नाव. आपण कन्क्लूड करू. तर थँक्यू व्हेरी मच फॉर फिजिकली प्रेझेंट क्लायंट्स ॲज वेल ॲज पीपल हू आर ऑनलाईन. इन फ्युचर आपण असे अजून दुसरे काही असतील टॉपिक्स, त्या टॉपिक्सवरती आपण फ्युचरमध्ये सुद्धा काही हे करूया, सेशन्स वगैरे घेऊया. ठीक आहे अभिजित सर. थँक्यू सर. काही क्वेरी असेल तर तुम्ही आमच्या नंबरला व्हॉट्सअप करा. थँक्यू सर. थँक्यू. तुमचं सांग मला. नाही आली का तुम्ही? मंडेला पाठवा. आहे ना, चला आता करूया. आता पण ते मार्केट पण बंद आहे ना. ऑर्डर पण टाकायला. हां चालेल. हो मग चालेल. काय प्रॉब्लेम. येस. प्रत्येक वेळेस आपलं सगळं पुऱ्या ठीक आहे, त्याला थोडा टाइम द्यायला लागेल. अल्फामध्ये 2.5 इन्व्हेस्टमेंट आहे. अल्फा आईच्या आणि वडिलांचं नाव होतं. बरं. हे सगळी चालू करून दिली त्यांची 5 चालू होते आणि एक प्रोडक्ट मी तुमचा टाइम फ्रेम दिसेल 5 वर्षापासून. म्हणजे कसं दरवर्षी फिक्स येणार एक पॉईंट ऑटो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट होत राहिलं त्याच्यामध्ये. आणि मग 10 वर्षांचं पण दरवर्षी म्हटलं तरी एक बरं. टॉप करू शकतो. त्यात पण सर आता तुम्ही जे 8-9 प्रोडक्ट दाखवली त्यात पण डायव्हर्सिफाईड करायची गरज आहे का? तुम्ही बघा कसं असतं ना, तुम्ही